गजर माऊलीचा गजर सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रघुमाईच्या पती सूर्या तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम माझं प्रेम सर्व काळ नमो सद्गुरु भास्करानंद रूपाय विश्वपत्याय हे कवे तापत्रयाय ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वस्यादिनं एकं नित्यं विमलमचलम् सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं Thank you.
ज्ञानेश्वर भगवान, खंडेश्वर भगवान, निधारणेश्वर भगवान आणि तालुक्यातलं उंचावरचं ठिकाण असलेलं आपल्या सर्वात उंचावरचं ठिकाण जे भगवान बाळेश्वरांचं स्थान आहे, अतिशय पवित्र असलेलं स्थान. त्या काळामध्ये फार पूर्वीच्या काळामध्ये शिक्षणाची गंगोत्री सारोळे पठार या ठिकाणी होती. जिल्हा मराठाची संस्था निमगाव, सारोळे पठार, जोरवे हे त्या काळातल्या शिक्षणाने आणि प्रतिकूलता ही खूप काही शिकवत असते. पठारातल्या भागातली सगळी मुलं शिकली, वेगवेगळ्या स्तरावर गेली. प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे, शेतीची कुठली व्यवस्था नसल्यामुळे ते लोक कोणी नोकरीच्या आणि बरेच ज्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये पारनेर तालुका ही शिक्षकांची खाण म्हटली जाते, तसाच सारोळे पठार हे संगमनेरचं सारोळे पठार असेल, सावरगाव तळ असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये फार प्रतिकूलता खूप काही शिकवत असते. त्यातून ते लोक शिकले, वेगवेगळ्या व्यवसायात, वेगवेगळ्या नोकरी धंद्यात गेले आणि त्यांनी या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीच्या काळात संगमनेरला राहायला यायचं म्हणून मालगड रोडचा परिसर बऱ्याच ठिकाणी त्याच लोकांनी जागा घेतला. ही वस्तुस्थिती आहे. काळ म्हणजे 40 वर्षापूर्वीचा काळ. मग त्यांनी त्या ठिकाणचे लोक आल्यानंतर ही एक वसाहत निर्माण झाली, एक गल्ली निर्माण झाली आणि त्यांना वाटलं आपण पठारातल्या भगवान बाळेश्वरांचं मंदिर बांधावं म्हणून या ठिकाणी सगळ्यांच्या कोणाच्या काय काय असतील त्या काळात त्यांच्या एकदम चांगल्या संकल्पनेतून भगवंताची स्थापना, भगवान बाळेश्वरांची स्थापना आपल्या या शहरामध्ये प्रतिकृती म्हणून बाळेश्वरांची प्रतिकृती म्हणून स्थापना झाली. आणि ती स्थापना झाल्यानंतर अनेक सद्विचार, अनेक संकल्पना अनेकांच्या मनात येत असतात. तिथे कोणाचे नाव घेत नाही. एका ते वंदिले, दुसरा ते निंदिले असे खूप सवय असते. प्रस्तावनेत खूप नावं घ्यायची सवय असते. नावं जास्त न घेता या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांना माहित असतं. थोरपणाची परास अंडीजे, व्युत्पत्ती विस्त्रीजे, जगा धाकोटे होईजे, जवळी कमाजी. माऊलींनी वर्णन केलं, लहानपणा हे धाकटपण हे परमात्म्याच्या जवळचं स्थान असतं. किती जरी असलं तरी ते लहान झालेलं असतं, झाकून राहिलेलं असतं, झाकलेलं बीज उगवत असतं. म्हणून कधी मोठेपणाची हाव नसावी, आपलं नाव यावं असं ज्याला वाटत असतं त्यांनी समजायचं आपला परमार्थात प्रवेशच झाला नाही. हे सूत्र आहे बरं का. आपण झाकून राहावं, झाकलेलं बीज उगवत असतं, उफाळून आलेलं बीज उगवत नसतं. तर अशा रीतीने या ठिकाणी अनेकांच्या संकल्पनेतून जे जे कोणी असतील, जे महान आत्मे असतील, त्यांनी हे मंदिर बांधलं. आणि 26 वर्षापूर्वी मागच्या वर्षी या ठिकाणी रौप्य महोत्सवी वर्ष साजरं झालं. या सप्ताहाची सुरुवात झाली.
या नामयज्ञाची सुरुवात झाली. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताच्या नाम साधनेमध्ये ज्या ज्या साधना केल्या जातील अतिशय गोड असं या ठिकाणी आपल्याकडे 26 वर्ष. लक्ष द्या इकडं थोडं, कृपया चेंडू वाला जाऊन देऊ नका बरं का. तर या ठिकाणी पहा थोडं, तर या ठिकाणी थोडं एकचित्त व्हा. ऐकणारे, गायन करणारे सर्वांनी. आपण एकट्याचा नव्हता खेळ म्हणून मेळ मिळविला. हा आनंद आहे. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी एकमेकात सगळ्या आनंदाने या ठिकाणी सहभागी व्हायचं असतं आणि योग्य दिशेने योग्य मार्गानुक्रम करायचा. हा आनंद घेण्यासाठी आपण आलेलो असतो. सेवितो हा रस वाटितो अनेका. आपण हा रस घेत असो, रसपान करायचं असतं. हा ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वाढेल. अशा या रसामध्ये या नामयज्ञ 26 वर्ष आपल्या या पवित्र प्रांगणामध्ये चालू आहे. मला वाटतं बऱ्याच वर्षापासून ही शेवटची सेवा, मला 3-4 वर्ष झाले असतील. माझ्याकडे आपल्या सगळ्यांच्या संयोगातून, आपल्या सगळ्यांच्या प्रेमातून या ठिकाणी उपांत्य भाग आहे. आज खूप वेळ कमी आहे म्हणून जास्त उहापोह न करता उपांत्य भागाचं कीर्तन आहे. ग्रंथराज ग्रंथश्रेष्ठ सीताराम महाराजांनी ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं पारायण झालं. ज्ञानेश्वरीचं पारायण झालं. गोड अशा ग्रंथाचं पारायण झालं. 80-87 भगिनी काही पुरुष या ठिकाणी होते. खूप छान असं पारायण भजन संकीर्तन न विना हे सगळं, काकडा भजन हे सगळं या ठिकाणी चालतंय. दर सोमवारी भजन असतं, एकादशीला भजन असतं, काकडा असतो. मंदिरं तयार करणं सोपं असतं, संपत्ती मिळवणं सोपी असते, पण ती टिकवणं फार अवघड असतं. मंदिर बांधायला खूप सगळे पुढे येतात, परंतु त्याचा क्षेम होणं अवघड असतं. म्हणजे ते चालणं, मंदिराचं पावित्र्य त्या ठिकाणी चाललेल्या भजनावर, मंदिराचं पावित्र्य त्या ठिकाणी किती तुमची साधना होते त्याच्यावर अवलंबून असतं. तर असं या ठिकाणी आपल्या या परिसरामध्ये, शहरामध्ये खूप गोड रीतीने या ठिकाणी चालू असलेली ही नामयज्ञाची साधना, 26 वर्षाची असलेली ही परंपरा. नामा म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा. द्वितोपप्रती होऊन गेलं आणि तिसऱ्या तपात आता प्रवेश आहे. आणि असं कोणी समजायचं नसे माझ्यामुळं चालतं, कोणाच्या तरी मुळं चालत असतं. भगवान कोणाला तरी प्रवृत्त करत असतो. आम्ही कविता आम्हाला होती, रामकृष्ण आले गेले त्या विन जग का ओसची पडले. काही फरक पडत नाही, आपोआप कुणीतरी तयार होतं. कालयन तस्मै नमः, हा काळाचा परिणाम असतो. तर या ठिकाणी जे जे या ठिकाणी याच्या सहभागी आहेत, जे जे योगदान देतात, त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. सर्व अगदी झाडलोट करणाऱ्यांपासून, विनयकऱ्यांपासून, टाळकऱ्यांपासून, अन्नदान करणाऱ्यांपासून, भजन करणाऱ्यांपासून, पेटीवाले, टाळकरी, मृदुंगाचार्य सगळ्यांच्या चरण नतमस्तक होऊन आपल्याकडे फक्त 1 तास आहे. 1 तासात आपण आजचं उपांत्य कीर्तन आहे. उपांत्य भागातली ही कीर्तन सेवा आहे. काही नियम आहेत, वारकरी संप्रदायाचे काही अलिखित नियम आहेत. काय नियम आहेत? पहिल्या दिवशीचं कीर्तन नामपर असावं. उपांत्य भागाचा आज शेवटचा दिवस आहे. खूप कष्ट केले, एखाद्याने दिवसभर काम केलं, 8 दिवस काम केलं, तर त्याला अधिकार प्राप्त होत असतो. कर्तव्य बजावल्यानंतर त्याला अधिकार प्राप्त होत असतो. कर्तव्याची पूर्ती अधिकाराकडे नेत असते. कोणता अधिकार प्राप्त होत असतो? त्याला मागण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. काय मागायचं असतं? 8 दिवस काम केलं, ज्याने कष्ट केले ते म्हणतं माझी मजुरी देऊन टाका. तसं या ठिकाणी जे या साधना केल्या, खूप साधना केल्या, म्हणून वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहेत. आज मागणीपर कीर्तन असावं, मागणीपर अभंग असावा. आजचा जो अभंग घेतलेला आहे, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी ज्यांचं स्थान आहे, पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी प्राण संजीवनी पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या हृदयस्थ ज्यांचं स्थान, नवे ज्यांची ताकद एवढी होती, देवालाही खाली मान घालायला आवडायची ताकद जगद्गुरु तुकोबारायांची होती. परमात्म्याने त्यांच्या पुढे कायम वाकून राहो, कायम खाली मान घालून राहो. कारण जगद्गुरु तुकोबाराय हे धनको होते आणि पांडुरंग परमात्मा हे ऋणको होते. कर्ज होतं पांडुरंग परमात्म्यावर, जगद्गुरु तुकोबारायांचं कर्ज होतं. कोणतं कर्ज? आर्थिक कर्ज हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. खूप मोठा बोजा होता. तुकोबारायांनी इतकी सेवा केली होती, इतकी सेवा केलेली होती, परंतु कधीच काही मागितलं नव्हतं. नियम आहे, त्यांनीच नियम घालून दिले.
आपण जीवन जगत असताना ज्ञानेश्वरीचं पारायण केलं महाराज आपण 700 श्लोकांवर 18 अध्यायांवर 9034 माऊलींनी सांगितलं. हा सगळं वाघयज्ञ झाल्यानंतर पूर्ण वाघयज्ञ झाला. 1792 क्रमांकाची ओवी आहे. किंबहुना तुमचे केले 18व्या अध्यायातली, बरोबर आहे ना. धर्म कीर्तन हे सिद्धी नेले एथ माझे जीवरले पायी कपन. माऊलींनी शेवटचा निर्वाळा दिला. श्रीगुरूंकडे सद्गुरू होते त्यांचे ऐकणारे. त्यांना सांगितलं तुमच्यामुळे हे धर्म कीर्तन हे ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना झाली, म्हणजे हा वाघयज्ञ झाला, म्हणजे गीतेवर भाष्य झालं, अलौकिक झालं. आत्तापर्यंत विश्वामध्ये असं भाष्य नाही, पण जाणकारांसाठी बरं का काय भाष्य आहे ते. अमृतरसपान कुणी करावं त्यातला अधिकारी कोणाची ताकद नाही. इथं हिऱ्याच्या बाजारात चढण्यासाठी खिसा गरम असावा लागतो, सुकृत असावं लागतं, त्यावेळेस या ग्रंथांमध्ये प्रवेश होत असतो. अशा महान ग्रंथाची रचना झाल्यानंतर माऊलींनी श्री गुरूंकडे पाहिलं, आपल्या निवृत्तीनाथांकडे पाहिलं. निवृत्तीनाथ प्रसन्न होते आणि ते म्हणत होते माग, तुला काय मागायचं. त्यावेळेस माऊली म्हटले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले तुमच्यामुळं, किंबहुना तुमचे केले, तुम्ही केलं मी नाही केलं, असं देण्याची तयारी असावी प्रत्येकाकडे. हे तर फार मोठं आपलं वैशिष्ट्य आहे. अहम कर्तृत्वाचा भाव आला का तो तिथं संपला. अहम ममतेच्या लवड सवडी, बाबा बरं का ऐका, अहम ममतेच्या लवड सवडी मतेन पवतीची बापुडी जन्म मरणाची दुतरी ढवळीत ठेले. आणि विशेष करून अहंकार कोणाला लागतो माहिती आहे ना, सामान्याला नाही त्रास. सामान्य माणूस ते म्हणते मी बोळा बाबडा, जे बोळे बाबडे असताना काहीच नसतं. थोडं 1-2 चाली आल्या, थोडी पिटी वाजवता आली, थोडं मला बोलता आलं का फुगलं. नवल अहंकाराची गोठी, गोष्ट आहे गोष्ट, गोटी म्हणजे गोष्ट. या अहंकाराची आश्चर्यकारक गोष्ट आहे कोणती, नवल अहंकाराची गोठी. विशेष न लागे अज्ञानाचे पाठी, अज्ञानाच्या पाठी मग जातच नाही. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. एकदा का कंटाला झोंबलं का त्याला संकटात नाचवित असतो तो अहंकार. ही अहंकाराची कुरघोडी, ते नाचतो आणि त्याला वाटतं मलाच खूप लोक पोटे मोठं म्हणतात. अरे तू अहंकाराचा बळी झाला, बळी होतो अनेक महाराज. आम्ही अहंकाराचे बळी होत असतो. अहंकार हा फार मोठा घातक आहे परमार्थामध्ये. म्हणून त्याला जो अहंकार बाधित करण्यासाठी परमार्थ आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता किंवा विद्या विनयन शोभते, अनेक प्रमाण आहेत. सांगण्याचं तात्पर्य अशा रीतीनं समर्पित केला सगळा वाघयज्ञ. म्हटले तुमच्यामुळं हा वाघयज्ञ झाला. आणि मग निवृत्तीनाथ प्रसन्न झाले. माग, तुला काय मागायचं ते माग. सगळ्या संत वाङ्मयामध्ये आत्तापर्यंत भावार्थ दीपिकेमधील वैश्विक प्रार्थना, कारण अतिसामिप्य दोष आहे बरं का. पसायदान आपल्या जवळ तयार झालं, आपल्याकडं आहे बरं का, आपल्याकडं तयार झालं, आपल्या जवळ आहे. आणि ते सगळे म्हणतात, पण सांगा बरं याच्यात कोणाकोणाच्या अर्थाकडे नजर, ज्यांची अर्थाकडे नजर गेली ना ते परत मागे येत नाहीत. अर्थाकडे नजर गेल्यानंतर त्या आनंदाचा पारावार राहत नसतो. काय वैश्विक प्रार्थना आहे पसायदानी, विश्वात्मक बंधुभाव समता काय नाही सांगा ना. ज्या युनोने राष्ट्रसंघ, ज्याला विश्वावर ज्यांची ताकद आहे, काही घडलं तर तिथं न्याय मागावा लागतो. अनेक देशांची भांडणं झाली का तिथं न्यायालय आहे, ज्याला युनो म्हणतात, राष्ट्रसंघ म्हणतात. त्या राष्ट्रसंघामध्ये गप्पा नाही नुसत्या बरं का, तुम्ही मला काही गप्पा मारतात. राष्ट्रसंघामध्ये सोन्याच्या अक्षरात कोरून पसायदान तिथं मेन या ठिकाणी लावलेलं आहे. पसायदान राष्ट्रसंघाची वैश्विक प्रार्थना पसायदान आहे. हे मागणं आहे, संतांचं मागणं असं असतं. स्वतःसाठी काही मागत नाही, काही मागणे हे अमानुचित वडी ही आमच्या वडिलांची रीत आहे, ही पद्धत आहे. आम्हाला काही मागायचं नसतं. पुन्हा पुन्हा पांडुरंग परमात्म्याने मागा म्हणा, श्रीगुरूंनी मागा म्हटलं. माऊलींनी वैश्विक प्रार्थना मागितली, विश्वासाठी मागितलेलं पसायदान म्हणजे प्रसाद रूपी दान, सगळ्या विश्वाच्या कल्याणार्थ. तिथं सर्वांचा विचार आहे. 2 प्रकारच्या मागणी असतात संतांकडे, 2च प्रकारच्या मागणी. एक तर
विश्व कल्याणार्थ मागतात, सर्वांच्या कल्याणासाठी मागतात. सर्व प्राणीमात्रांवर दया असते संतांची, ही फार मोठी दया असते. संतांची करुणा आहे म्हणून आपण इथं बसलेलो बरं का. महाराष्ट्राची भूमी ज्ञानोबा तुकोबारायांची भूमी आहे. ज्ञानोबा तुकोबाराय हे आपल्या महाराष्ट्राचे श्वास प्रश्वास आहे. नाही, वैश्विक श्वास प्रश्वास आहे. विश्वाचं भरण पोषण करण्याची ताकद या वाङ्मयामध्ये आहेत. काय नाही, गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत ही जी ग्रंथांची रचना आहे ना, आत्तापर्यंत ज्ञानेश्वरीला 730 वर्ष झाले, एकही ओवी कालबाह्य नाही. 350 वर्ष झाले, एकही अभंग कालबाह्य नाही. 4092 अभंग, 9034 ओव्या, 18000 भागवताच्या ओव्या, ज्याही काळात जशा तशा जुळतात असं उच्च कोटीचं असलेलं वाङ्मय. तर या ठिकाणी आज आपण मागणीपर प्रकरणातील थोडासा जर संक्षिप्त विचार जर केला, हा अभंग 2 प्रकारे मांडता येतो बरं का. मुद्दा म्हणून सांगतो, काही जाणकार आहेत. मंगलाचरणासाठी सुद्धा हा अभंग मांडता येतो आणि मागणीपर सुद्धा आहे, दोन्ही भाग. आणि नाहीतर समन्वय असतो बरं का. नीट ऐका, उपक्रम आणि उपसंहार याचा समन्वयच असतो. याचा समन्वय लावला तरच हा अभंग सुटतो. पहिल्या दिवसाचा आणि शेवटच्या दिवसाचा समन्वय असावा लागतो. एवढं कष्ट केलं, इतका सप्ताह केला आपण, रात्रंदिवस काम. शेतकरी शेती करतो, पीक करतो, शेवटी त्याची गोळाबिरीज अख्यात करतो. एखादी संस्था चालवली जाते, शेवटी गोळाबिरीज असतेच ना महिन्याला, दिवसाची गोळाबिरीज. ही गोळाबिरीज केलीच पाहिजे. याला व्यवहारीपणा म्हणतात, याला व्यवहारी दृष्टिकोन म्हणतात. तसं आपण आत्तापर्यंत जे करत आलो त्याची फलश्रुती काय आहे, हा व्यवहारी दृष्टिकोन असलाच पाहिजे. 7 दिवस नुसत्या पंक्ती जोडल्या असा अर्थ नाही. काय प्राप्त झालं, काय आनंद मिळाला, प्रश्न केला पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलं. भगवान शुकदेव राजा परीक्षितींना 7 दिवस भागवत सांगून झाला. पहिल्या दिवशी घाबरलेला राजा, सगळ्यांना कथा भाग माहिती, फक्त थोडासा संक्षिप्त आपल्या प्रस्तावनेसाठी दृष्टिक्षेप टाकतो त्याकडे. प्रसन्न झाल्यानंतर भगवान शुकदेव म्हटले, राजन, पहिल्या दिवशी घाबरला होता राजा, कारण मृत्यू. शमिक आणि शौनक आले होते. त्यांनी सांगितलं, राजा आता बाण सुटला, शाप दिलाय, तुला 7व्या दिवशी मृत्यू तक्षक येणार, तुला दंश करणार, तयारी कर. परीक्षितीने 7 दिवसात तयारी केली. सगळे प्रयत्न केले, काय काचेचा माल करायचा, जगायचा, सगळे प्रयत्न. मग शेवटी सगळ्यांनी सांगितलं, हे प्रयत्न करण्यापेक्षा सुटण्याचे प्रयत्न करा. भगवान शुकदेवांना बोलवा. शुकमुनींना बोलवा ना. भागवत कथा झाली. 7 दिवस घाबरलेला राजा. पहिल्या दिवशी 7व्या दिवशी आपला मृत्यू येईल. सगळ्यांचा मृत्यू 7व्या दिवशी बरं का. कळले नाही भाषा तुम्हाला, आपण 5G मधले आहोत, तेवढं तरी लक्ष ठेवत चला. 7 दिवसात मृत्यू आहे का नाही. या 7 वाराच्या पलीकडे 8वा वार नाही, 7व्या दिवशी मृत्यू सांगितला. लाक्षणिक भाव. या कुठल्या तरी एका वारी आपला मृत्यू आहे, कोणत्या तरी एका वारी. 7 दिवसात मृत्यू राजाचा. 7वा दिवस उजाडला. पहिल्या दिवशी घाबरलेला राजा आता काही क्षणात तक्षक येणार, काही तासात राजाला दंश करणार, राजाचा मृत्यू होणार. भगवान शुकदेव वर बसले, राजा खाली बसला. राजाला प्रश्न करतात परीक्षिती. राजाला भगवान शुकदेव म्हणतात, राजन, आता काही थोड्या वेळात तक्षक येणार, तुम्हाला दंश करणार. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. राजाने प्रश्न विचारला. कोणाला? भगवान शुकदेवाने परीक्षिती राजाला प्रश्न विचारला, राजन, तुम्हाला थोड्या वेळात तक्षक येऊन दंश करणार, तुमचा मृत्यू होणार, थोड्या वेळात तुमचा मृत्यू होणार. आता माझ्या, तुम्ही भागवत ऐकला ना, उपसंहार विचारतो बरं तुम्हाला सुद्धा. पारायण करणारांनी, भजन करणारांनी, कीर्तन करणारांनी, 7 दिवस सेवा करणाऱ्यासाठी उपसंहार. प्रश्न विचारला राजाने. राजाला प्रश्न विचारला शुकदेवांनी, सांग राजन, तुला आता मृत्यूचं भय वाटतं का? काय प्रश्न होता? मृत्यूची भीती वाटते का? राजा मोठमोठ्याने हसायला लागला. घाबरलेला, पहिल्या दिवशी घाबरला राजा हसता हसता उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? राजा परीक्षितीने भगवान शुकदेवाने दिलेलं उत्तर सर्वांनी नोट करून ठेवा. राजा म्हटला, मुनिवर, माझा जर जन्म झालाच नाही तर मृत्यूचं भय वाटण्याचं कारण काय? काय उत्तर दिलं? माझा जन्म जर झालाच नाही, माझा जन्म झालाच नाही तर मृत्यूची भीती वाटण्याचं कारण 7 दिवसात झालेलं ज्ञान. न जायते म्रियते वा कदाचिन, नायं भूत्वा भविष्यवान् भूया, अजो नित्य शाश्वतयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे, वासांशीर्णानि यथा व्याय, नवानि व्राणि नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जरणा, नन्यानि संयाती नवानि देही. सगळ्या ओव्या ज्ञानेश्वरीतल्या खूप आहे. आता राजाने उत्तर दिलं, आत्मस्वरूपावर पोहोचलेला महात्मा. तसं आपण 7 दिवसात कुठं पोहोचलो? काहीच मिळत नसेल तर करून वृथा कष्ट आहेत. काय प्राप्त केलं? प्रश्न विचारावा. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी ही सगळी साधना करता करता आज माग अमासीचं ठावा, बाकीच्यांना त्याला 5वा वेद म्हटलं. ही अक्षरं साधी सुधी नाहीत, ही अक्षरं ब्रह्मखेवासी आले.
साक्षात ब्रह्म अवतीर्ण झालं, अक्षरांच्या रूपाने ब्रह्म अवतीर्ण झालेले. दिलीप चित्रे म्हणून डॉक्टर महाराजांनी कालच सांगितलं, दिलीप चित्रे म्हणून आपल्या पुणा भागातला एक व्यक्ती आहे बरं का. 25 त्यांचं आता 85 वर्ष त्यांचं देहावसन झालं, त्यांच्या जीवनातला भाग आहे. ते पूर्ण त्यांचं आयुष्य अमेरिकेत गेलं. कुठं गेलं? अमेरिकेमध्ये गेलं. त्यांना लहानपण सगळं तिकडे, वडील तिकडे होते. इंग्रजीनंतर त्यांना माहीत झालं आणि ते भारतात आल्या, महाराष्ट्रातले पंचक्रोशीमध्ये. त्यांची जेव्हा शेवटच्या 5 वर्षात मुलाखत घेतलेली, आमच्याकडे ती क्लिप आहे. मुलाखत घेतल्यानंतर त्यांना विचारलं काय वाटतं तुम्हाला. खूप डिग्र्या होत्या त्यांना, खूप करोडोची संपत्ती होती, खूप ऐश्वर्य होतं, डिग्र्या होत्या, प्रतिष्ठा होती. अमेरिकेमध्ये एक पद प्राप्त झालं एक मोठं खूप. त्याने ते काहीच नाही म्हणे. तुम्ही मुलाखत घेणाऱ्याने विचारलं तुम्ही तुमचं वैशिष्ट्य सांगा, तुम्हाला काय आवडलं. त्याने सगळं सोडून दिलं. त्यांनी सांगितलं, रडायला लागले. रडता रडता म्हणले सांगू का मी तुम्हाला, माझी भूमिका अशी, पुण्यामध्ये राहत असताना ते म्हणे एकीकडे पंचक्रोशीमध्ये एकीकडे आळंदी आहे आणि एकीकडे देहू आहे. देहू आणि आळंदी याच्यामधला मी आहे. आम्ही पर्जन्य छायेच्या पट्ट्यातले आहोत. काय म्हटले? पर्जन्य छायेचा पट्टा. कळतो ना, आकाशातून ढग जातात, ढग दिसतात पण पाऊसच पडत नाही, तसं आपण पर्जन्य छायेच्या पट्ट्यातले आहोत. ते म्हटले का? कारण ही ग्रंथसंपदा निर्माण झाली, आम्हाला तिची अनुभूती नाही. हे दिसतंय फक्त, लोक म्हणतात फक्त, परंतु त्यात काय दिलं. माझं दुर्भाग्य, मला मराठी शिकायलाच नाही मिळालं. परंतु माझी इतकी तळमळ होती, त्यांची वाक्य बरं का ते, म्हणजे माझी इतकी तळमळ होती, मी 3 वर्ष जगद्गुरु तुकोबारायांच्या तिथे जायचो, रडायचो. म्हटले रडता रडता आता मला गाथा काय हे मला कळायला लागलं. आणि मग मला कळालं की माझ्या आयुष्याचं सोनं झालं, माझ्या आयुष्याचं अमृत झालं. नाही, मला ही गाथेतले शब्द हे मला आता माझ्या मृत्यूकडे घेऊन चाललेले. ती आपल्याला मरावं कसं हे शिकवणारे शब्द आहेत. बाकीची संपत्ती, बाकीचे माईक पदार्थ हे आपल्याला कुठंच नेणार नाही, हे शब्द आपल्याला तिथपर्यंत नेणार आहेत. म्हणून त्याचं उपासक व्हावं. कोणत्या का निमित्ताने वाचा, गाथा असेल वाचा, इतका भाव ठेवा, ज्ञानेश्वरी वाचा. साक्षात वाङ्मयीन रूपाने संत आहेत. समाधीचं दर्शन घ्यायला ते आपल्याशी बोलत नाहीत, भाव असतात तर बोलतील, पण आपल्याला एवढा भाव होत नाही. दररोज तुम्हाला जर माऊलींबरोबर जर बोलायचं असेल तर ज्ञानेश्वरी उघडा. दररोज तुम्हाला जगद्गुरु तुकोबारायांना जर बोलायचं असेल तर गाथा उघडा. नाथ महाराजांबरोबर जर बोलायचं असेल तर भागवत उघडा. ही प्रत्यक्ष वाङ्मयीन रूपाने जी संत आहेत आपल्याशी संवाद साधतात, म्हणून या संतांशी संवाद साधावा. आज सुद्धा आपण जी अक्षरं घेतलेली आहेत, गोड अक्षरांचं गायन केलं. 4 चरणाचा अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातलं. हे मागणीपर प्रकरणातील मंगलाचरण अधिक मागणीपर. बरं का, मागणी काय याचं उत्तर अभंग सोडवताना येईलच आपल्याला. जगद्गुरु तुकोबाराय त्या पंढरीश परमात्म्याकडे मागता, देवा तुला मला द्यायचं आहे ना, तू मला देऊ इच्छितो ना, मला हे दे. अभंगाचं पहिलं चरण. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. सदा शब्दाला फार महत्व आहे. सदा म्हणजे सतत, ज्याला अनुसंधान म्हणतात. सतत सतत सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य मां भक्ता नित्ययुक्ता उपासते. अनुसंधानाला फार महत्व आहे. कधीतरी नाही, सतत 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 सतत. साधनाची साध्य प्राप्तीसाठी साधनाची तीव्रता,
साधन कोणतं निवडलेलं आहे पहा. त्रिपुटीत थोडा वेदांत सुद्धा जाता मांडतो. साध्य, साधन आणि साधक. ज्ञान, ज्ञाता, ने, प्रमा, प्रमेय, प्रमाता, ध्यान, ध्याता, ध्यान, याला त्रिपुटी म्हणतात. आपण साध्याप्रत प्राप्त साध्याप्रत जाण्यासाठी साधन निवडावं लागतं. आपल्या हातात जे साधन असतं, साधनाचे आपण जितकी जपवणूक करू, साधनामध्ये आपण जे साधन असेल त्या साधनाचं जितकं अनुसंधान ठेवू तितक्या लवकर साध्य प्राप्त होत असतं. साध्य प्राप्त करण्यासाठी तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे म्हणजे अभ्यास. पुन्हा पुन्हा करायचं, सारखं 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 अनुसंधान ठेवलं. गोविंद गोविंद म्हणा लागले छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, मग गोविंद ते काया भेद नाही देवात. एकरूप होऊन जात असतो. कोणती गोष्ट आपण प्रपंचाचं चिंतन केलं तर प्रपंचमय होत असतो. नवे नवे तिथंच जन्माला यावं लागतं. भगवंताचं चिंतन केलं, खरंच स्वरूपाचं चिंतन केल्यानंतर त्या परमात्म्याचं चिंतन करायचं. म्हणून या ठिकाणी सदा शब्द वापरला जगद्गुरु तुकोबारायांनी. सतत 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 सदा नेहमी. त्याच्यात खंड नको. तैल धारावत, तेलाची धार जशी असते सारखी खंडित नसते, तैल धारावत आपलं अनुसंधान असावं. फार मोठं अनुसंधान असावं. किती काळ अनुसंधान कसं असावं, अनुसंधान किती काळ असावं, 2-3 दृष्टांताकडून आपण पुढे पुढे प्रवेश करूया. महर्षी नारद मृत्यूलोकातून वैकुंठात जात असताना, चाललेला असताना एका झाडाखाली एक खूप मोठा महात्मा आपल्या चिंतनात रमलेला होता. साधना करत होता भगवंताची. नारद चाललेले जवळून पाहिलं, दर्शन घेतलं. महर्षी कुठं चाललात? वैकुंठाला चाललो म्हणे, भगवंताला भेटायला. मला निरोप दिलाय, त्यांच्याकडे चाललो म्हणे. माझा एक निरोप सांगाल का तुम्ही? एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझी भाकावी करुणा, विनोआ पंढरीच्या राणा. मला एवढा निरोप द्या ना. काय सांगा ना भाऊ म्हणे. सांगा महाराज, महात्माने सांगा, तुम्ही साधना करता म्हणे. मला 80 वर्ष झाले या झाडाखाली, मी तप करतोय, साधना करतोय. तेवढाच निरोप द्या. परमात्म्याला म्हणावं, माझ्या भगवंताला म्हणावं की मला भेट कधी देणार आहे, मला भेट कधी देणार आहे, एवढा निरोप त्यांना द्या. आणि परत येताना मला सांगा कधी भेट देणार आहे. ध्यानात राहू द्या बरं का. नारद गेले, वैकुंठात गेल्यावर दर्शन घेतलं, चर्चा झाली. नारदाने ध्यानात आलं. म्हटले भगवान असं असं व्यक्तिमत्व आहे, असं असे महात्मा आहे, साधू महात्मा आहे, चिंचेच्या झाडाखाली ते तप करतात, साधना करतात. त्यांनी मला विचारायला सांगितलं, त्यांना भेट तुम्ही कधी देणार आहे? भगवान विष्णू म्हटले जा, त्यांना जाताना तुम्ही माझा निरोप द्या. त्यांना सांगा त्या झाडाला जेवढी पानं आहेत ना, ती सगळी पानं गळाल्यावर मी भेट देणार आहे. कधी? चिंचेच्या झाडाची जेवढी पानं आहे ती सगळी गळतील त्यावेळेस मी तुम्हाला भेट देणार आहे. नारद महर्षी आश्चर्यचकित झाले. ते राहील का म्हणे? हे ऐकलं त्याला किती त्रास होईल, ते पानं किती वर्षांनी गळणार, आतापर्यंत किती आयुष्य गेलं. नारद महर्षी चिंतातूर राहिले. म्हणे कसं सांगावं आता? चालले त्या रस्त्याने. ते आले धावत धावत. महर्षीने दर्शन घेतलं, लोटांगण घातलं, श्री संताची चरणावरी साष्टांग दंडवत घातलं. म्हणे महाराज आला का तुम्ही वैकुंठावर? म्हटले हो. माझा निरोप दिला का? म्हटले दिला हो. म्हणे काय सांगितलं भगवंतानी? सांगा ना. विष्णूनी काय सांगितलं? कधी भेट देणार आहे मला सांगा ना. नारदांना वाटलं आता यांना खूप दुःख होईल, सांगावं का नाही, सांगावं का नाही. मग नारदांनी सांगितलं हो भगवान म्हटले, विष्णू म्हटले, ही जी झाडाखाली तुम्ही बसतात ना, ही पानं सगळी गळाल्यानंतर ते तुम्हाला भेट देणार. ते नाचायला लागले, खूप उड्या मारायला, रडायला लागले, आनंदाने उड्या मारायला. मला भेट देणार आहे ना, पानं गळू द्या, तर मी मारू द्या, काय होत्या, पण भेट देणार आहे सांगितलं ना. इतका भाव उद्दीपित झाला. झाडाखाली येऊन भजन कर, पटपट सगळे पानं गळून गेले लगेच तात्काळ. हे साधनेचं फळ असतं. आपला वेग किती आहे, साधनेला वेग किती आहे. म्हणून सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयऱ्या. जगद्गुरु तुकोबार आहे त्या परमात्म्याकडे मागतात. मागत असताना कोणाकडून मागतात? आता ऐका. रखुमाईच्या पती सोयऱ्या. ओळख कशी असते माहिती का? ओळख शास्त्राने सांगितलं, नीट ऐका. पहिल्यांदा स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःची स्वतः ओळख निर्माण करण्याला उत्तम ओळख म्हणतात. हे कोणाचे वडील आहेत? मुलाकडून बापाची ओळख व्हावी, उत्तम ओळख. उत्तम ओळख स्वतःच्या ताकदीनं स्वतःचं वैभव उभं करणं, याला उत्तम ओळख म्हणतात. बापाकडून मुलाची ओळख असणं याला मध्यम ओळख म्हणतात. कोणती? मध्यम ओळख. कोणाचा मुलगा आहे? मध्यम ओळख. स्वतःच्या कर्तृत्वाने ओळख असणे उत्तम ओळख, बापाकडून ओळख मध्यम ओळख. हे कोणाचे जावई आहेत? सासऱ्याकडून ओळख अधम ओळख. बरं का? हे कोणाचे जावई आहेत? सासऱ्याकडून झालेली ओळख कोणती ओळख आहे? अधम ओळख. आणि सासऱ्यापेक्षाही बायकोकडून ज्यांची ओळख करून द्यावी लागते ती अधमातली अधम ओळख. विठाला
आणि इथं तर जगद्गुरु तुकोबाराय आतमध्ये गेले बरं का. कोणाकडून मागणं मागतात, डायरेक्ट त्यांना जाता येत नव्हतं का गेले याचे संतांचं वाङ्मय. हो, आपण किती चिकित्सक बुद्धीने तारे तोडायचे प्रयत्न केले ते आपली आकलन शक्ती जिथं कमी पडते, जिथं आपली विचाराची धारा कुंठित होते, तिथून पुढे संत विचार सुरू होतात. ज्या ठिकाणी विज्ञान संपलं जातं तिथून पुढे अध्यात्माची सुरुवात होत असते बरं का. विज्ञानाची धाव, विज्ञान हे जे प्रमाण सांगितलेले वेदांत शास्त्रामध्ये 6 प्रमाण सांगितलेले, त्यामध्ये शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण. विज्ञान फक्त प्रत्यक्ष प्रमाणाला सत्य म्हणतं ना. मग प्रत्यक्ष प्रमाण दिसतं का सांगा? फुलातला सुगंध दिसतो का? साखरेतली गोडी दिसते का? हे ज्या गोष्टी दिसणाऱ्या नाहीत, मग विज्ञान तिथं कुंठित होतं. त्या इंद्रियाचा भाग आहे म्हणतो, त्या इंद्रियांचं सेवन करायचं. जिथं विज्ञानाची धाव कुंठित होते तिथून पुढे अध्यात्माचा प्रांत सुरू होतो. स्वतंत्र 7वा अध्याय गीतेतला, ज्ञानेश्वरीतला विज्ञान योग. खेळत असताना वृंदावनात खेळून खेळून थकले, दुपारच्या भाकरी संपून गेल्या, सगळं संपलं. आणि गोपाळ 4 वाजता भगवंताला, देवाला, कृष्णाला, कन्हैया अरे इतकी भूक लागली, काहीतरी खायला देणार आहे आम्हाला. ते म्हटलं तर माझ्याकडे काय फडके रिकामे आहे सगळे, काहीच नाही राहिलं, काहीच नाही. ते म्हणे नाही बाबा, आपल्याला तर 2 तास लागतील घरी जायला, आम्ही काय खायचं सांग ना, काय द्यायचं सांग ना. भगवान म्हटले आता काय करावं, इथं तर काही नाही जंगलामध्ये. त्या एकाला म्हटलं, गोपाळाला, बघ झाडावर चढ बरं, इथं काही दिसतं का तुला, कोणाचं घर बीर दिसतं का. ते झाडावर चढलं, झाडावर चढल्यानंतर ते म्हटलं भगवान तिकडं काहीतरी आहे हो, तिकडं दूर निघतोय. यथा यथा धुमो यत्र यत्र धुमो तत्र तत्र अग्नी. ज्या ठिकाणी दूर निघतो तिथं अग्नी आहे, आणि जिथं अग्नी आहे तिथं पेटवणारा कुणीतरी आहे. काढा लावणारे बरेच जण असतात. विठ्ठल भगवान जाणकार होते. ते म्हटले अरे ते ऋषी मुनी यज्ञ करू राहिलेत, जा म्हणे, सांगा म्हणे भगवान आले, भगवंतानी जेवायला मागितलं, जा माझं. गोपाळ म्हणे कसं काय, तुम्ही जा माझं नाव सांगा त्यांना, भगवान आलेले ते, त्यांना जेव्हा भूक लागली म्हणून सांगा. हे गेले तिथं सगळं त्यांचं हवन द्रव्य, हव्य द्रव्य सगळं त्यांचा यज्ञ चाललेला, सोहा, त्या पळ्या वगैरे सगळं मोठं सगळं इतका यथासांग यज्ञ चाललेला होता. आणि ते गोपाळ दारात, ती एक ब्राह्मण उठलं भडची, काय रे गाठण, चला चाल. तेव्हा ते म्हणे कशासाठी आलात? ते म्हणे भगवान आले आणि ते म्हटले त्यांना भूक लागली जेवायला. कुठल्या भगवान काय, चालते. उचकून दिलं, इतकं बोललं, दिलं उचकट. गेले ते म्हणे भगवान माहीत नाही काय नाही, आमचा भगवान यज्ञ नारायण आहे, आम्ही त्याची आहुती करत आहोत, तुम्ही कोण भगवान काय. दिलं उचकून, गेले ते. गोपाळ गेल्यानंतर भगवान कृष्ण कन्हैयाला म्हटल्यावर काय आम्हाला अपमान झाला, दिलंच नाही. ते म्हटले काय म्हटले? ते म्हटले आम्ही यज्ञ नारायण आमचा भगवान आहे, आम्हाला माहीत नाही काय. म्हटलं असं, मी परत सांगतो, तुम्ही आता मागच्या दाराकडून जा. ते म्हटले आता देवा, आता एक तर अपमान, मी सांगतो ना तुम्हाला जेवायचं आहे ना, मागच्या दाराकडून जा, मागच्या दाराने जा. ज्यावेळेस पुढच्या दाराने मिळत नसतं ना, त्यावेळेस मागच्या दाराने जायचं असतं. गोपाळ म्हटले आता कसं परत आम्हाला, मी सांगतो जा. मग कन्हैयाचं ऐकून मागच्या दाराकडून आले. आल्यानंतर त्या ब्राह्मणांच्या स्त्रिया त्यांना दूध घालण्यासाठी गवळणी येत होत्या, गोपिका यायच्या. भाव कसा असतो ऐका, गोपिका दूध द्यायच्या, दूध देत असताना कन्हैयाचं वर्णन करायचं. असं वर्णन त्या ऐकायच्या. त्या दूध घेण्याच्या निमित्ताने तास जायच्या आणि त्या कन्हैयाचं वर्णन ऐकायचं. ब्राह्मणाच्या स्त्रिया, स्त्रीभाव, मधुराभाव, भक्ती रसामध्ये स्त्रीभाव धारण केल्याच्या भक्ती घडू शकत नाही. ऐकलेली कन्हैयाची कीर्ती. मग ते गोपाळ मागच्या बाजूने गेले आणि त्या निसत होत्या, स्वयंपाक करत होत्या. इतका मोठा यज्ञ, त्या यज्ञासाठी नैवेद्य वगैरे सगळं चाललं होतं, भरपूर स्वयंपाक चालला. सगळ्या ब्राह्मण स्त्रिया स्वयंपाक. तिथं गेल्यानंतर त्यांनी विचार, का रे बाळांनो का आला, ही भाषा असते बरं का. का रे बाळांनो का आला, का रे कारट्या का आला, ही बापाची पुरुषाची भाषा. का रे बाळांनो, म्हणून मातृत्व अंतकरण सांगितलं. का रे बाळांनो का आलास, कुठून आलात? कन्हैया म्हणे भगवान आहे, भूक लागली. जागेवर उठल्यात सगळं, भूक लागली कन्हैयाला, भूक लागली. कुठे आहे म्हणे, काय, लगेच गाठोडे बांधले, सगळं उचललं, सगळं द्यायला लागलं. तेवढ्यात एक जण हवीर दर्वे नेण्यासाठी आत आलो होतं, एक ब्राह्मण. त्याने पाहिलं हे सगळं गठोडे बांधून पोळ्यावर सगळं तिकडं चालवलं होतं. त्याने आपली बायको पहिली धरली आणि धरल्यानंतर त्याने पहिली बांधली त्या खांबाला, त्या रवी ओढण्याचा खांबा त्याला बांधले दोरीनं. बांधल्यानंतर मग सांगायला लागले तुम्ही काय यज्ञ करतात, हे सगळं यज्ञ आहेत, हे चाललंय सगळं बाजूला चाललंय, सगळं आले सगळं धावून, सगळं आरडाओरडा झाला, सगळ्यांना अडवलं. तिनं काय सांगितलं माहिती आहे? ती म्हटली अरे हे शरीर तुझं आहे ना, हे शरीर तुझं आहे, घेऊन टाक शरीर तुला. आत्मभावाने मी चालली त्याच्याकडं. या बाकीच्या निघाला त्यांजीला बांधलं होतं ना, सगळं कथा ऐकल्या असतील तुम्ही, काल्याच्या कीर्तनात ऐकता. त्यांनी ते म्हटलं एकटीच राहिली तिथं, आपण सगळे चाललो, पळून गेल्या सगळ्या, हिला एकटीला बांधून ठेव. ही सगळ्यांच्या अगोदर तिथे जाऊन बसली, देह पडला होता निश्चित. याला भाव म्हणतात. स्त्री भावाकडून हे सगळं मिळत असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना माहीत होतं यांच्याकडे मागितलं हे कठोर आहेत. कसा आहे देव,
कसा आहे तो देताना सुद्धा विचारपूर्वक देत असतो. कोणाला कसं द्यायचं, कोणाला भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्यांना उपमा देऊन ते मागणं मागतात. कोणतं मागणं मागतात? रखुमाईच्या पती सोयऱ्या, संबंध जोडले, संबंधित. हे सोयऱ्या, हे रखुमाईच्या पती, मागच्या दरवाजातून मागितलं काय म्हटले? मला हे दे देवा तू, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. काय मागितलं देवा? माझे डोळे तुझ्या मूर्तीला जोडो. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझ पाये वेळोवेळा. किंवा अनेक प्रमाणे रूपी जडले लोचन, चरणी स्थिरावले मन. देवभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. देवभाव हरपला पाहिजे. रूपी जडले लोचन एक पाश्चात्य तत्ववेत्ता आहे, त्याने सिद्धांत मांडला. आपल्या 5 ज्ञानेंद्रियांचा 5 ज्ञानेंद्रिय आहेत. श्रोत्रेंद्रिय, चक्षुंद्रिय, घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय, तोंग इंद्रिय. ही शास्त्रीय भाषा आहे. साध्या भाषेत सांगतो, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. गीतेत सांगितलं, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो नित्य स्थान स्वभारत. या श्लोकाखाली सगळं आलेलं आहे. आता तिकडं वर्णन करायला गेलं तर जड होतं. पंचतन मात्रा, पंचविषय, पंच ज्ञानेंद्रिय हे सगळा भाग आहे. फक्त आपल्याला कामापुरतं घ्यायचं. येडगड हा पाश्चात्य तत्व, आम्हाला मानसशास्त्र अभ्यासायला होतं माहिती आहे, सर बसते आम्ही शिक्षक बसलेले आहेत. येडगड हा पाश्चात्य तत्ववेत्ता काय सांगतो ऐका. संशोधन केलं त्यांनी सांगितलं, आपले 5 ज्ञानेंद्रिय जे ज्ञान ग्रहण करतात त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात, आणि जे कर्म करतात त्याला कर्मेंद्रिय म्हणतात. पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, आणि 11वं जे आहे त्याला मन. पंच कर्मेंद्रिय कोणते आहेत? हस्त म्हणजे हात, हाताने काम होतं. हस्त, पाद, पाद म्हणजे पाय, पायाने चालतो ना, इथपर्यंत आलो. हस्त, पाद, गुद, उपस्थ आणि मुख. गुद म्हणजे ज्याच्यातून आपला विधी होतो, आणि उपस्थ, मुख, हस्त, पाद हे 5 कर्मेंद्रिय आहेत. आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ऐका, या 5 ज्ञानेंद्रियांद्वारे आपण ज्ञान ग्रहण करतो. आपल्याला शंकेचं समाधान करायचं. डोळ्यांनीच का मागितलं? जगद्गुरु तुकोबाराय काय म्हटले? देवा सदा माझे डोळे का तुझ्या रूपात जोडावे, हे मागण्याचं कारण शास्त्रीय भाषेत म्हणतो. ऐका, तो येडगड म्हणतो, या 5 ज्ञानेंद्रियांमध्ये सर्वात जास्त ज्ञान ग्रहण करणारे इंद्रिय डोळे आहे. 83% ज्ञान ग्रहण डोळ्याद्वारे होतं. किती टक्के? 83% ज्ञान ग्रहण डोळ्याद्वारे होतं. 11% ज्ञानग्रहण कानाद्वारे होतं, कर्ण इंद्रियाद्वारे 11% ज्ञानग्रहण. 3.5% ज्ञानग्रहण त्वचेद्वारे होतं. 1.5% ज्ञानग्रहण जिभेद्वारे होतं, आणि 1.5% ज्ञानग्रहण नाकाद्वारे होतं, आणि 1% ज्ञानग्रहण जिभेद्वारे होतं. असं 100%चं प्रमाण दिलं. आता सगळ्यांना नक्की कळालं, सगळ्यात जास्त ज्ञान ग्रहण करणारे इंद्रिय कोणतं आहे? डोळेच. कळते ना भाषा, साध्या भाषा सांगतोय. म्हणून गीतेत सांगितलं, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेव स्तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. एथ वडील जे करीती तया नाव धर्म ठेविती. रती आचरती सामान्य सकल. ज्ञानेश्वरीतच ऐकायचे बरं का, बाकीचं ऐकायला गोड नाही वाटत. हे ओव्या नुसते ऐकलं, कारण उचिष्ट ते सेवी नावडी, हे उचिष्ट आहे संतांचं, त्याचं सेवन करायचं. आपण खाल्लं ना आपलं पोट भरत असतं. माऊलीने त्याच्यावर खूप गोड वर्णन केलं. ते म्हटले, श्रेष्ठ माणसं, मोठी माणसं जसं आचरण करतात त्याला धर्म म्हणतात. घरात आई म्हटली, बाई टी व्ही पाहू नये. आई 4 तास टी व्ही पाहत असेल, ती मुलगी कधीच ऐकत नाही. कारण का? ऐकून जो बदल होत नाही तो पाहून बदल होत असतो. मोठ्यांचं आचरण पाहून, श्रेष्ठांचं आचरण पाहून मागची माणसं वागत असतात. म्हणून डोळे हे फार मोठं ज्ञान ग्रहण करणारे इंद्रिय आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. जडो म्हटले, देवा तुझ्या मूर्तीजवळ सगुण उपासनेकडे मागितलं, माझे डोळे जडू दे म्हटले. जडणं आणि सतत जडू दे, म्हणजे तिथून विचलित होऊ नये, झाले नाही पाहिजे. म्हणजे देखिला डोळा बैसला मनी. डोळ्याने पाहिला नाही तर तो कुठं बसला पाहिजे? मनात बसला, तो निघालाच नाही पाहिजे. सुरदासजींचं झालं होतं असं, माहिती आहे ना? सुरदासजी सगळ्यांना भाग माहिती, आता मागचा भाग सांगत नाही. डोळे त्याने स्वतः डोळ्यात ते दामन खूप असले होते आणि निघाले होते. चल निघाल्यानंतर जंगलात कड्यावरून खाली जाणार, तेवढाच पकडले. अरे बाबा कुठं हात पकडला. पण आंधळी माणसं हुशार असतात, पकडू देत नाही, त्याचा हात पकडतात.
आणि याचाच हात धरला. या जंगलात आलाच कुठून सांग तू. त्याने जोरात हासी चकला निघून गेला. तो म्हटलं अरे माझा वरचा खूप गोड गीत आहेत सूरदासींचे. ते म्हटलं तू माझा वरचा हात सोडून जाशील, पण जिथं मी हृदयात स्थान निर्माण ते कुठं जाणार आहेस तू सोडून जाणार आहेस. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू, का भ्रांती सिकामू विषयावरी. आता येतो मला शोधा म्हणून डोळ्याने पाहायचं. ऐका, डोळे दृष्टी पाहते आणि दृष्टीने पाहून त्याला अंतःकरणात साठवायचं. विठ्ठल त्याच्यासाठी वेग किती असावा लागतो, त्यासाठी साधना काय असावी लागते, किती वेळेत होतं आपलं साधन. दिल्लीला जाण्यासाठी शिर्डीला बसलो तर 2-2.5 तासात जातो. बसने किती तास लागतात, रेल्वेने किती तास, 26 तास लागतात. डुरुंडा एक्सप्रेसने 13 तास लागतात बरं का. आणि तेच बाकीच्या 4 व्हीलर जाऊन घेऊन 3 दिवस लागतील. सायकल वगैरे किती दिवस लागतात. आपण साधन कोणतं निवडलं, आपला वेग किती आहे याला फार महत्त्व आहे. आपण कोणतं साधन निवडलंय, आपली साधना कशी आहे आणि आपला भाव किती उच्च कोटीचा आहे, काही ना किती दिवसात प्राप्त होत असतं. संत मेरा, सगळ्यांना चरित्राचा भाग माहीत आहे. मेरा भाई संत मेरा, मेवाडच्या खूप मोठ्या राजघराण्यातल्या पग घुंगरू बांधे मेरा नाचे, असा उच्च कोटीचा भक्तीने ओथंबलेला मेरा राजवाड्यात राहायच्या. त्याला अंतपूर म्हणायचे. अंतपूर माहिती आहे ना, आतल्या खोल्या ते अंतपूर. अंतपुरात राहायच्या. सतत सतत भगवान कृष्ण परमात्म्याच्या चिंतनात मग्न असायच्या. आणि त्या ठिकाणी राजाची मुलगी, त्या ठिकाणी एक भंग्याची स्त्री शौचालय साफ करायला यायची. शौचालय साफ करायला यायची. एक दिवस त्या बाईला ताप आला आणि 21 वर्षात तरुण मुलगा त्याला सांगितलं, बाळा आजच्या दिवस तू जा कामासाठी. तो आला. त्याने बाहेरचे सगळे शौचालय साफ केले. अंतपुरात शौचालय साफ केले. 9 वाजता शेवटचं शौचालय साफ करून निघाला. अंतपुरातल्या एका ओट्यावर, ओसरीवर इतकं असलेलं लावण्य मिराचं केस वाळवत सकाळच्या वेळेला बसला होता 9 वाजता. हा बाहेर पडत असताना याची दृष्टी मिरावर पडली. नीट ऐका बरं का, सिद्धांत मांडायचा आपल्याला. गोष्ट घेण्याला महत्त्व नाही, त्यातला सिद्धांत काय म्हणतात. दृष्टी पडल्या पडल्या याने असं स्वरूपच पाहिलं नव्हतं. पडल्या पडल्या गलित गात्र झाला, पण कामंद झाला. कामातुरानाम भयम न लज्जा. शास्त्र सांगते कामाने आतुर झालेला स्त्री असो पुरुष असो त्याला भीती नसते आणि त्याला लाजही नसते. गीता सांगते कामयेश क्रोधेश रजगुणा समुद्भवा महाशनुमा पापा ज्ञानेना नित्य वैरिणा. हे विषयधरीचे वाघ महाराज भजन मार्गीचे मांग मारक जे, हे ज्ञानी अशी जिंकिती पैज घेऊन. हे फार मोठे घातक आहे. कामाची कोतवाल याने नाडीले बहुतांशी हरिहराशी. आभरू घेतो भय नाही त्याशी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला. ते कामंद झाला. असं स्वरूप त्याने पाहिलंच नव्हतं. घरी गेला, गोदडीच घेतली, झोपून घेतला. ऐका 12 वाजता, अरे बाळा उठ, बाळू उठ, जेवायचं. मला नाही जेवायचं. नाही उठलं. संध्याकाळी उठ, नाही उठलं. तुला काय तुला, तू आजारी काय रे, मला ताप आला, तुला काय झालं सांग ना. तर म्हटलं उठणार नाही, सांगितलं ना, नाही उठला. दुसऱ्या दिवशी आई उठवायला गेली. लक्ष द्या इकडं. दुसऱ्या दिवशी आई उठवायला गेली, नाही उठला. उठा नसतो. अरे तुला आंघोळ कर, नाही उठायचं. म्हटलं तुला झालंय काय, तू जसा राज दरबारातून आलाय, तू उठत का नाही, काय झालं सांग ना. त्याने सांगितलं आई सांगू का तुला, गोदडीतूनच म्हटलं बरं का, गोदडी पकडून घेतली. म्हटलं आई खरं सांगू का, तू ज्या वेळेस माझं त्या मीराबरोबर लग्न करून देशील त्याच वेळेस मी उठल, नाही तर प्राण त्याग, अन्न त्याग. त्या आईनं त्याचं तोंड दाबलं. मूर्खा, आपण कोण ते कोण, ही गोष्ट राजाच्या कानावर गेली, तुला फाशी मला फाशी. आपण कुठले काय, मरण आता मरायचंच आहे. म्हटलं कसं आहे तस फाशी मारायचं का ना, असं मारायचं. नाही उठलं ते. 1 दिवस 2 दिवस, आता हिला तर काम चुकत नव्हतं. 3 दिवस नाही उठलं ते. अन्नचा पाण्याचा त्याग केला, झोपूनच राहील. 3 दिवस ह्याला काम चुकत नसायचं. संडास साफ करायला जायचे. 3ऱ्या दिवशी शौचालय साफ केलं. ऐका, आणि त्या ओसरीवर मीरा नेहमीप्रमाणे बसलेल्या, चिंतनात बसलेल्या मीराकडे दृष्टी गेली ना, आईच्या डोळ्यात खळकन पाणी आलं तिला पाहिल्या. का बरं, घरी आपलं पोरगं टेकलंय, मृत्यूला मागतंय हिच्यासाठी. साधूचं हृदय असतं. मीराने यांच्याकडे दृष्टी टाकल्या आईसाहेब इकडे, आईसाहेब इकडे. काय झालं रडायला, हुंदका दाबला आणि तोंड बाजूला फिर डोळे पुसत होत्या. जवळ घेतलं. दुःखाचं, तुम्हाला काही घरी जेवायला नाही का, काय बाजार नाही का, काय काय अडचण सांग. नाही काहीच नाही. हुंदका देत मागून तोंड करत सोडणार नाही म्हणे, मला कारण सांगा. त्या काही सांगे ना. मीरा म्हणे मी सोडणार नाही, तुम्ही मला रडण्याचं कारण सांगा, तुम्हाला काय दुःख आहे. परदुखे दुखावे परसुखे सुखावे. साधू हृदय असतं बरं का, साधूचं हृदय असतं. मीरा विचारायला त्या काही सांगे ना. हुंदका काही थांबे ना, रडता डोळे, काय नाही म्हणे, काय नाही.
मी सांगितलं सोडणार नाही. त्यांनी सांगितलं मी जर कारण सांगितलं तर मला फाशी शिक्षा होईल. मीराने वचन दिलं मी अभय देते, तुम्ही फक्त कारण सांगा मला, तुम्हाला काही होणार नाही. मग आईने रडता सांगितलं 3 दिवसापूर्वी माझा मुलगा आला होता, मला ताप आला होता, हे शौचालय साफ करून जात असताना तुम्हाला पाहिलं आणि अन्नाचा त्याग केलाय, पाण्याचा त्याग केलाय, गोधडी घेतली झोपलाय. त्याने एकच वाक्य सांगितलं, तू जर माझं मीराबरोबर लग्न लावून देत असेल तरच मी अन्न पाणी घेईल, नाही तर प्राण त्याग करल. मीरा हसल्या. संत स्थित असतात, स्थिर असतात, कोणत्याच परिस्थितीत विचलित होत नाही, ते संत असतात. व्यवस्था बदलल्यानंतर ज्यांची अवस्था बदलत नाही ते संत असतात, ते परमार्थिक, ते खरे महाराज बरं का. व्यवस्थेची उलटापालट झाली का महाराज हलतोय, समजायची असली प्रापंचिक. विठ्ठल परिस्थितीच्या बदलाबरोबर स्थिती बदलली नाही पाहिजे. स्थिती म्हणजे स्थिती असते आत, व्यवस्थेच्या बदलाबरोबर अवस्था बदलली नाही पाहिजे. सुखदुःखे समेकृत्वा लाभा लाभो जया जयो, सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादानं भजावे. ओळ तरी ध्यानात ठेवत, कानावर तर घ्या, ओळ्या सांगत नाही, सगळे गाणेच चालू आहे. दुःखी विषादानं भजावे आणि लाभा लाभन धरावे, मना माझी स्थिर व्हावं. संतुष्ट सततम योगी यत आत्मा दृढ निश्चया, मयर्पित मनोबुद्धी मद भक्त समे प्रिया. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी, संतुष्टो येन केनचित. जो निंदे ते नेगे, स्तुती ते न श्लाघे, निंदा आणि स्तुती करुण एके पांती. देवा अशी अवस्था आम्हाला आली पाहिजे. काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. एवढं तर वाटावं ना आपल्याला, आम्हाला अशी अवस्था आहे. असं वाटतच नाही तर येईल कशी सांगा ना. असं वाटावं आपल्याला, का वाटू नये. संत वाङ्मय वाचतो आपण, घेतो, आपली बुद्धी स्थिर का होत नाही, आपण तो विचार करत नाही म्हणून होत नाही. वाटावं आपल्याला. एवढं जरी वाटलं ना आजच्या कीर्तनातून तरी मी म्हणून आमच्या गुरूंची कृपा माझ्यावर झाली. खरंच गुरूंचा प्रसाद मिळाला. एकाला जरी वाटलं ना खरंच आपल्याला का होत नाही असं, का माझी अशा अवस्था. मी तर मनुष्य आहे, त्यांनी ज्या अवस्था प्राप्त केल्या, ज्येष्ठांचे श्रेष्ठांचे मला अनुभव का येऊ नये, अनुभव घ्यावे. संत परमार्थ बोलण्याचं नाहीच बाबा, बोलण्याचा खूप थोडा आहे. चला आपलं उदाहरण चाललं होतं. मीरा स्थिर होत्या, हसल्या त्या. हसल्यानंतर ते म्हणजे इतकं क्षुल्लक, जा त्याला उठवा आणि त्याला सांगा माझा निरोप द्या, मी त्याच्याबरोबर लग्न कर. ते आई म्हटले बाकी त्याला जागवायचं का मारायचं. ते म्हटले माझी जागवायची आईचं मातृहृदय, परंतु बाकीचं काहीच नका करू, त्याला सांगा मी त्याच्याबरोबर लग्न करायला तयार आहे. त्याला सांगा तुला बोलवलं दरबारात, माझी एक आट आहे, एवढा निरोप द्या. मग ते म्हटलं खरंच मी त्याचं करते सगळं, तुम्ही फक्त त्याला पाठवून द्या. आई घरी गेली. बाळा उठ रे, बाळा उठ रे. ते काही उठतच नव्हतं. झोप 3 दिवस झालेलं, लक्ष द्यावं इकडं पुढे बरं का. 3 दिवस झाले. बाळा उठ रे, बाळा उठ. श्रोता दूषित जरी झाला तरी मांडी याला रसू तळ. सगळे लोक पाहत असतो आपण नेहमी. श्रवण कसं असावं, श्रवण असावं जनक राजासारखं असावं. मांडी जळाली होती अर्धी, तरी ते काय म्हटले जनक राजा, भगवान शुकदेवानं म्हणे मुनिवर हे जे जळणार आहे, जी मिथिला नाम, हे सगळं जळणार आहे, हे सगळं संपणार आहे, पण हे परत मिळणार नाही. असा भाव आमचे बाबा म्हणायचे. अरे ऐकताना बॉम्ब स्फोट झाला तरी ऐकू येऊ नये, इतकं एकाग्र व्हावं. विठ्ठल विठ्ठल. चला तर त्यांनी सांगितलं आला, अरे उठ, ती मीरा तुझ्याबरोबर लग्न करत. हा शब्द ऐकला, गोदडी फेकून दिली. उठलं. ते म्हटलं खरंच. ते म्हणे अरे मीरा तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे, परंतु तिची एक आठ सांगितली. तो आईला काय म्हटलं माहिती का, आई माझ्याबरोबर लग्न करायला तयार, एक काय 1000 अटी मला मान्य आहे. म्हटलं 1000 अटी. जिएंगे उस केले मरेंगे उस केले, असे बरेच प्रेमीवर आहेत बरं का. जिएंगे उस केले मरेंगे उस केले, मोह म्हणतात त्याला बरं का. तर तिने सांगितलं तुला बोलवलंय म्हणे. आंघोळ केली, कपडे घातले, चकचकी, जेवला, टवटवीत झाला, ऊर्जाच आली बरं का. आला. म्हटलं बोलवलं, आला तो. यांच्यामध्ये खूप डिरिंग आलेली असते माहिती आहे ना, यांच्यामध्ये फार मोठी ताकद असते, काही करायची तयारी असते. आलं ते राजदरबारात. आल्यानंतर थेट अंतपुरात गेल्यानंतर मीरा बसलेल्या होत्या. आल्यानंतर त्याला पाहिलं लांबूनच. आला जवळ आल्यानंतर मीराने त्याला नखशिकांतने हाळलं, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत पाहिलं आणि म्हटल्या, हसल्या, तुला माझ्याबरोबर लग्न करायचं. हो म्हटलं. आईने सांगितलं. आईने सांगितलं का माझी एक आट असेल. त्याने मीराला सांगितलं. मी आईला हेही म्हटलं तुम्हालाही सांगतो, तुम्ही जर माझ्याबरोबर लग्न करत असाल तर मला 1000 अटी मान्य. 1000 नाही, एकच आट आहे म्हणे माझी, एकच आट आहे म्हणे. काय आट आहे सांगा ना म्हणे. चल चल म्हणे.
मीरा त्या खोल्या होत्या. मीराची जी पूजेची खोली, ध्यानाची जी खोली होती ना, जी मूर्ती कृष्णाची मिळाली होती 3.5 फुटाची, अशी सुंदर मूर्ती 10 बाय 10च्या खोलीत, तिथं आसन टाकलं होतं घोंगडीचं. तिथे एक तलवार टांगून ठेवली मीराने. नेलं त्या खोलीत. नेल्यानंतर त्याला बसवलं. म्हणे बैस, इथं बैस. आपण कशा सदा माझे डोळे जडव तुझे मूर्तीच्या कसे जडायला पाहिजे याच्यावर चिंतन सांगत आहोत बरं का. त्याला बसवलं आणि बसवल्यानंतर त्याला सांगितलं, हे बघ समोर भगवान कृष्ण परमात्म्याची मूर्ती आहे, ती एकदाच पाहायची. किती वेळेस? एकदाच पाहायची, परत पाहायची नाही. आणि डोळे मिटायचे. तुला 3 दिवसाची मुदत. किती दिवसाची मुदत? 3 दिवसाची मुदत. डोळे मिटल्यानंतर जी डोळ्यांनी पाहिलेली मूर्ती, जडो या शब्दाबद्दल सांगत आहोत आपण. डोळ्यांनी पाहिलेली मूर्ती तुझ्या अंतपटलावर ज्यावेळेस उमटेल, तुझ्या अंतकरणात जी ती मूर्ती उमटल्यानंतर बाहेर मंडप सजलेला असेल, मी वरमाला घेऊन उभी असेल आणि त्या क्षणाला मी तुला वरमाला टाकेल. कुणी सांगितलं? मीराने सांगितलं. 3 दिवसाची मुदत बरं का तुला. परंतु जर ती मूर्ती तुझ्या अंतपटलावर अंतकरणात उमटली जर नाही, ही वर तलवार पाहिली का, याने तुझा शिरछेद केला जाईल. काय केला जाईल? याने तुझा शिरछेद केला जाईल. वा बरं का, सांगितलं त्याला. असं ऐकल्यानंतर मीराने हळूच त्याला नाम दिलं, नाम साधना दिली. सांगितलं तुला आता 3 दिवसाची मुदत. एवढंच नाही म्हटलं, किरकोळ आहे. त्याला काय वाटलं अगोदर? ह्या गोष्टी खूप किरकोळ वाटतात बरं का, सोप्याच वाटतात. किरकोळ आहे म्हटलं, सोपं आहे. मीराने हळूच बाहेरून दरवाजा बंद करून घेता निघून गेला. याने मांडी घातली, त्या आसनावर बसला घोंगडीच्या. म्हटलं आता मूर्ती आठवायची आणि मीराचे लग्न करायचं, पुढचा उद्देश नाही का. त्याने न्याहाळलं, खूप वेळ न्याहाळलं. डोळे मिटले का मीरा डोळ्यासमोर यायची. परत डोळे उघडायचा. काय करायचा? जागता जवासीजे जेने भावना भावीजे, डोळा लागत खेव देखीजे त्याची स्वप्नी. जागता जागता ज्या विषयाचं चिंतन करू ते स्वप्नात येत असतं. ज्ञानेश्वरीतल्या वयस 8व्या अध्यायातल्या बरं का. तर त्या ठिकाणी त्याने पाहिलं, परत डोळे उघडायचा 8 तासांनी, परत झाकायचा. तो ती रात्र गेली पूर्ण. त्या डोळ्यासमोर ती मूर्तीच येईना, मीराच यायची. काय करावं? पूर्ण रात्र गेली, दिवस गेला, दुसरी रात्र गेली. थकलं ते. पुन्हा डोळे उघडायचं, पुन्हा डोळे झाकायचं, पुन्हा डोळे उघडून झाकून थकलं. जडानच ते जडो सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. जडच होत नाही. आपलं किती जडले पहा ना. घरी जाऊन प्रयोग करून पहा डोळे जड. घरी जाऊन अंतर झोपून पहा. झोपण्यावर ज्याच्या चित्तात पांडुरंगाची मूर्ती येईल, समजायची आपली साधना सफल झाली. आणि ज्याच्या डोळ्यात बायकोच येईल त्यांनी समजायची आपली साधना विफल झाली. विठाला काहींच्या डोळ्यात बंगलाच येतो बरं का बाबा, बांधकाम नाही येत बरं का. काहींच्या डोळ्यात गाडीच येते, आमच्या डोळ्यात गाडीच येते. काही कोणाच्या डोक्यात काय येतं, कोणा डोळे मिटले का, ज्याच्या डोळ्यात जे येतं ना समजायचं ते आवडीचं आहे खूप. आपल्या परमात्मा जर येत असेल, स्वप्न जर भगवंताचं पडत असेल, समजायचं आपलं भाग्य उद्या देवाची कृपा झाली. आणि स्वप्न जर प्रपंचाचं पडत असेल, श्रीमंत होण्याचं पडत असेल, दुकानांचं पडत असेल, बंगल्यांचं पडत असेल, समजायचं आपण गबाळच गोळा करू राहिलो. अजून काय करू राहिलोय? अनेक नका पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोडी नागवन, परत जन्माला यावं लागेल ते सापवून बरं का. तर त्या ठिकाणी त्याने खूप प्रयत्न केले. 2 दिवस गेले, 3रा दिवस गेला, 3री रात्र गेली. आता 3रा दिवस उजाडणार. घाबरला आता. ती मूर्ती तर काही आहे ना, आता काय दिसायला लागली? मीरा गेली आणि तलवार दिसायला लागली. आता भीती. काय दिसायला लागलं? ते म्हटलं जाऊ दे, ते आता मरू दे आता. कारण म्हटलं आता ते गेला, विषय वाचता संपल्या बरं का. ते मृत्यूचं भय खूप मोठं असतं. जान सबसे प्यारी होते. आईला भीती दाखवत होता, पण तलवार दिसायला टोकदार. ते म्हटलं मीरा मिळणं बाजूलाच राहिलं. आता मुंडकच जाणार होता बरं का. आता काय होणार? मुंडकं जाणार. घाबरलं. भीती तरी वाटावी. रात्रीचं 12 वाजेपर्यंत घाबरलं. म्हटलं जाऊ द्या मीरासाठी, आता मीरा फेकून देऊ. काय म्हटलं? हे म्हणे मनुष्याणाम मोक्षसे कर्मबंधने म्हणा तुझे रे. मनच करतात सगळं. म्हणून त्याला शिकव, त्या परमात्म्याकडे त्याला दान, त्याला सांगावं द्यावं, याला सुधरो आता मनाला बरं का. मन बाहेर काही दाखवू शकतो आपण. अजून बरं झालं मनाचे फोटो काढता नाही आले. जर काढले असते किती घटस्फोट होतील सांगता कोणीच नाही. अहो कोण कुठं राहतं आणि मनात काय चालतं हेच नाही निघालं, अजून नाही निघालं. ही परमात्म्याची कला आहे, ती गुप्त आहे गोष्टी. या गोष्टी गुप्त आहेत बरं का. तर ऐका, त्याने खूप प्रयत्न केले. 12 वाजले, आता फक्त 6 तास होते.
तलवारीकडे एकदा पाहिलं, म्हणलं आता मृत्यू दिसायला लागला. विष रांधली रस सोय, जेवणारा आजही ठाऊक होय. तै तो ताटाची सांडून जाय जे आपरी, तैशी संसारा या समजता. जाणी जे जे अनित्यता, तै वैराग्य दौडिता पाठी लागे. एक गोष्टीचा उपाय करायचा. एक सकाळीच उठलं आणि सकाळच्या वेळेला सूर्याकडची सावली पडली होती ना, ते पळत सुटलं. 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत पळत होतं. कशाला? सावलीलाच पकडतो म्हटलं. काय म्हटला? सावलीला पकडतो. 10 वाजेपर्यंत पळालं, थकलं. याला म्हटलं दमी भरलोय, आपला घाम आला, किती लांब आलो, किती किलोमीटर आलोय, ही काही हाती लागत नाही. आता किती पळती तेवढं अंतर तसंच फिरलं मागं. म्हटलं जाऊ द्या सोडून विशेष, थकलो दमलो. मागं फिरलं, काही किलोमीटर आलं, मागं पाहिलं, अरे जिला पकडायला चाललो ती माझ्या मागं चालली. म्हटला होतं ना असं, जी गोष्ट जिच्या मागं आपण लागत असतो ना ती दूरच पळत असते. सोडा ती आपल्या मागं येत असते. कोणती गोष्ट असो, सोडायला शिका, परत फिरायला शिका. याने सोडलं मीराला, तलवार पाहिली. म्हटलं जाऊ द्या आता, मरू द्या, जगायसाठी तरी ध्यान करायचं. आणि एकदाच कृष्णाकडे पाहिलं आणि आत अगोदर शुद्ध झाला होता. 3 दिवस धुतलं होता आरसा स्वच्छ करत 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 करत. अंतकरणाचा मल विक्षेप आणि आवरण 3 दोष असतात. आता विचारसागरात नाही जात. अंतकरणात असलेल्या पापेच्छा म्हणजे मलदोष, पाप वासना, याला कोणता दोष म्हणतात? मलदोष. वेदविहित निष्काम कर्माच्या आचरणाने मलदोषाचं क्षालन होत असतं. घडलं याचं जगात. आणि मग मूर्तीकडे पाहिलं त्याने. 12 वाजता डोळे मिटले. अस्पष्ट मूर्ती त्याच्या अंतकरणात उमटायला लागली. 1 तास 2 तास 3 वाजता मूर्ती स्पष्ट त्याच्या अंतकरणात उमटली भगवान कृष्णाची. आणि ज्यावेळेस त्याच्या अंतकरणात ती मूर्ती उमटली त्यावेळेला ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. त्याला शास्त्राच्या दृष्टिकोनातून ज्या अष्टांग योग सांगितला ना, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, याला अष्टांग योग म्हटलेला आहे. याला भाव समाधीत गेला, तो विरला, संपलं ते. अशी भाव समाधी ब्रह्मानंदाची टाळी लागली. ज्यावेळेस परमात्मा हृदयात आला, चित्तात आला, त्यावेळेस कशाच भान असतं? काहीच नसतं. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदाचे समाधान. तिथेही सदा शब्द आहे. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. पुढचं पद आहे, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्यांग. अशी अवस्था प्राप्त झाली. ते विरलं. सकाळी मीरा उठल्या, आल्यात, वेळ संपली होती. 3रा दिवस उजाडला होता. हळू दरवाजा उघडला, कडी उघडली. त्यांची अवस्था पाहिली. तो देव भानावर होता का नाही, तल्लीन एकरूप झाला होता, काहीच भान नव्हतं. समाधी अवस्थेत होता, भाव समाधी अवस्थेत होता. मीरा गेला, डोक्यावर थाप टाकली, त्याच्या समाधीचं उत्थान केलं. उत्थान म्हणतात त्याला. समाधीतून उत्थान करण्याची ताकद श्री गुरूंकडे असते. समाधीचं उत्थान केलं. उत्थान केल्यानंतर अशा आनंदातून तो बाहेर पडला. आत्मसुखाची आगोडिया विटे जो का सकळ विषया, जयाचे ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनाशी चाडण सांगे, प्रकृतीचे केले नेगे. श्रद्धेचे निसंभोगे सुखिया झाला, प्रसादे सर्व दुःखानाम. हानिरसोपजायते देखे अखंडित प्रसन्नता. अतिजेत चित्ता ते तरी गणे नाही समजता संसार दुःखा. त्या खालची महत्वाची ओळी, अमृताचा निर्झर अमृताचा झरा, प्रसवे जयाचा जठरू.
ते तर क्षुदे तृषेचा आडदरू केवी असे. ज्याला आतून अमृताचा झरा लागला त्याला ताण भूक लागत नाही, असा झरा त्याला लागला होता. त्याला उठवलं, अशा आत्मभावातून बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर मीरा काय म्हटलं, ऐका बरं का सगळे, माझ्या हृदयात येऊन राहा देवा, मला दुसरीकडे कुठं हे येण्यासाठी काय असावं लागतं अंतकरण. हरी यावे हृदय मंदिरी, कुणी नाही, गीत आहे बरं का, कुणी नाही दुसरे घरी. घरी कुणीच नाही, त्याच घरात परमात्म्याचा प्रवेश होत असतो. कोणतं घर पाहिजे, कोण सासरा कोण, सासू कोण, नवरा कोण, हे सगळे संपून गेले. निरभ्र, निरामय, स्वच्छ, सुंदर. अहो आपल्या घरी जर पाहुणे यायचे असेल तर आपण घर किती स्वच्छ करतो. इथं परमात्म्याला यायचं. बुजबुजलेल्या अंतकरणात परमात्मा कधी येत नसतो. म्हणून त्याच्याकडे हे मागायचं. दुगदूर तुकोराय म्हटले, सदा माझे डोळे जडव तुझे मूर्ती. हे रुक्मिणीच्या पती, रुक्मिणीच्या पती सोयऱ्याचं नातं लावलं. हे सोयऱ्या संबंध जोडले. सोयऱ्या, रुक्मिणीच्या पती, मला सदा माझे डोळे तुझ्याकडे जडू दे, आणि हे जडल्यानंतर मला कशाच आवड लागू दे. दुसरं चरण, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, ऐसे देई प्रेम सर्व काळ. दुसरं मागणं काय मागितलं देवा, तुझं नाम कसं आहे, अधरम मधुरम वदनम मधुरम. गोड आहे बरं का, काय काय सांगायचं त्याचं, काय काय गोड आहे, सर्व गोड आहे. गोड तुझे रूप, त्याचं रूप गोड आहे, डोळ्याने रूप पाहता येतं. गोड तुझे नाम, नाम रूपाची मोटळी, नामाची रूपाची मोटळी बांधता आली पाहिजे. नाम आणि रूप ज्यावेळेस साठवता येत असताना रामरूपाची मोटळी, ती बांधण्याची तयारी आपली पाहिजे. पहिल्यांदा सांगितलं वेग किती असतो याला महत्त्व नाही, आपण कोण आहोत, कुठले आहोत, कोणतं काय करत आहोत याला महत्त्व आहे. आपल्या भावाला, आपल्या वेगाला महत्त्व आहे. एक एवढ्या पदासाठी एक दुसरा दृष्टांत देतो, फक्त ऐका सगळे, कारण दृष्टांताशिवाय विषय कळत नाही. वेदांताची भाषा जड होते, अनेक प्रमाण आहेत, मला या ठिकाणी द्यायचे होते. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, ऐसे देई प्रेम सर्व काळ, अमृता होनी गोड नाम तुझे दे. हा गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देवा तुझं रूप गोड आहे, तुझं नाम गोड आहे. ऐसे देई प्रेम सर्व काळ. अर्ध्या पदात प्रेम मागितलं, आणि कसं सर्व काळ मागितलं. कारण भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नावा तया माझी, रांडवेने जेवी शृंगार भाऊ केला. प्रेम लक्षणा भक्ती सांगितली, प्रेमाशिवाय भक्ती घडू शकत नाही. अर्ध्या भागाचं चिंतन आपण, आता खूप वेळ कमी आहे आपल्याकडे, फक्त आपल्याला नाम आणि रूप सांगायचं.
नामरूपासाठी नामरूपाची बांधली मोटळी. नाम आणि रूप आपल्याला कुठपर्यंत घेऊन जात असतं. एक महात्मन ऐका, टाळांना पाय नका लावू कृपया, बरं ते बाजूला ठेवा. नाम आणि रूप ऐका, नाम आणि रूप हे आपल्याला कुठपर्यंत नेत असतं. नामरूपाची ताकद एवढी असते. एक महात्मन जंगलातून मुक्काम झाला होता. ऐका, मुक्काम झाला ना आपल्या आपल्या भजनानंदामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव असं भजन करत करत पहाटेचाच प्रवास करत करत निघाले. आणि सकाळच्या 8 वाजल्या दरम्यान जंगलाचा प्रवास होता आणि जंगलामध्ये एक झोपडं दिसलं. तहान लागली होती म्हणून त्या झोपडीकडे त्यांनी मोर्चा वळवला. झोपडीत गेल्यानंतर त्या झोपडीत मला पाणी देता का मागितल्या तो त्या झोपडीतला पारधी पाणी घेऊन आला. पाणी दिलं. म्हणजे महात्मा मुनीवर यावं, या पाणी घ्या, बसा बसा. आसन टाकलं बसायला. आजही संस्कृती आपली खेड्यापाड्यामध्ये जिवंत दिसते बरं का. पाणी दिलं, बसा बसा म्हटले, बसले. महात्मान बसले. कुठून आलात, किती प्रवास? ते म्हणे पहाटेपासून निघालो, रात्री मुक्काम होता त्या जंगलात, चाललो पुढच्या प्रवासाला चाललो. आता 8 साडेआठ वाजलेत. म्हटले पाणी घेतलं. मुनीवर आपल्याला भूक लागली असेल म्हटले. म्हटले हो, आता सकाळची वेळ आहेच, भूक लागलेली. तो पारधी इतका सरळ वृत्तीचा होता. त्याने काय केलं माहिती आहे? तो म्हटला मुनीवर तुम्ही रात्री कुठं? म्हटले जेवलो त्या अशा जंगलात, इतक्या लांब प्रवासात चाललेले प्रवास करत करत. मुनीवर तुम्ही माझे अतिथी आहात, तुम्ही दुरून आलेला आहात. आत्ता मी तुमच्या भोजनाची या क्षणा लगेच व्यवस्था करतो. फक्त सांगा तुम्हाला कोणत्या प्राण्याचं मांस आवडतं सांगा. त्याच्या बुद्धीतून त्यांचा आदर आतिथ्य. बरोबर आहे ना? ते महात्म्याने पाहिलं, सरळ आहे, साधा आहे, भोळा आहे, परंतु ज्ञान नाही. महात्म्याची कृपा झाल्यावर काय होतं असतं माहिती आहे काय का? त्याने विचार केला. तो म्हटला महाराज सांगा लवकर. लगेच त्याने वेळ नाही, ही लोक वेळ नाही असे म्हणत नाही. तुम्ही जेवणार आहात का, चहा घेणार आहात का, ही भाषा नाही. लगेच गेला. त्याने तो भाता काढला, त्यात भान टाकले, धनुष्य घेतलं. सांगा पटकन. आत्ता जातो, काही क्षणात त्या प्राण्यात शिकार करून तुम्हाला शिळ नाही ताजा मांस खाऊ घालतो. बोला कोणत्या प्राण्याचं मांस पाहिजे? महात्म्याने त्याला बाहेरून वरून खालून पाहिलं आणि काय म्हटले, ठीक आहे, मला भूक लागलीच आहे, मी सांगेल त्या प्राण्याचं तू मांस आणू शकतोस? हो म्हटले. महाराज या बाणात फार मोठी ताकद आहे, माझा शर अनेक शिकारी केलेले आहेत, सांगा पटकन, लगेच जातो. ऐक म्हटले, मी सांगतो ते प्राणी, मी जो प्राणी सांगतो ऐक. त्या प्राण्याला 4 हात आहेत, 2 पाय आहेत, डोक्यावर मुकुट आहेत, गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे. बरं का, गळ्यात कोणत्या माळा आहे? वैजयंती माळा. एका हातात शंख, चक्र, गदा, पद्म आयुध आहेत. असं सगळं सांगितलं. ज्या अर्थी महात्मन सांगतो त्या अर्थी नक्की हा प्राणी आहे. त्या प्राण्याचं मांस मला आणू शकतोस? वर्णन ऐकलं सगळं, रूप कळतं ना, वर्णन ऐकलं सगळं. 2 पाय, 4 हात, गळ्यात वैजयंती माळा, डोक्यावर मुकुट, मुकुटामध्ये मोराचे पीस, सगळं वर्णन केलं. आत्ता जातो आहे ना म्हटले. मग येणार तो प्राणी कुठेतरी पाणी प्यायला. बाहेर पडता परत मागं आला. म्हटलं महाराज तुम्ही रूप सांगितलं, त्या प्राण्याचं माझ्या ध्यानात ठेवलं मी, नाव काय हो त्या प्राण्याचं? काय विचारलं? नाव काय म्हटलं त्या प्राण्याचं? महात्मन म्हटले त्या प्राण्याचं नाव आता सगळ्यांना माहिती आहे, जो सगळ्यांना आकर्षित करतो त्या प्राण्याचं नाव आहे कृष्ण. काय नाव आहे त्या प्राण्याचं? कृष्ण. ते निघालं भाता घेऊन, धनुष्य घेऊन. विसरू नये म्हणून मनात ध्यान. बरं का, ध्यान. कसा आहे तो प्राणी? 4 हात, एवढं ध्यानात ठेवलं. 4 हात, प्रत्यक्ष पाहिला नव्हता. डोक्यावर मुकुट, गळ्यामध्ये माळा, काय काय होते सगळं वर्णन ध्यानात ठेवलं. हृदयात ध्यान, मनात ध्यान आणि मुखात नाम विसरू नये म्हणून कृष्ण कृष्ण म्हणत चाललं. झाडावर जाऊन बसलं, कारण महात्मान खोटं बोलणारच नाही. झाडावर जाऊन बसलं. दोर नाडा आणला होता, शिकारी होता तो, जाळं लावलं होतं, धनुष्याला बाण लावून. व्याधाची कथा सगळ्यांना माहीत आहे. त्या शिवरात्रीला, सोमवारला व्याध यांची कथा, बिलबदळ. महादेव भगवान खूप भोळा महादेव, साध्या यांनी संतुष्ट होत असतो म्हणून श्रावण महिन्यात सगळीकडे महादेवांची पूजा आहे, सगळीकडे. बरं का, तर त्या ठिकाणी त्याने धनुष्याला बाण लावून बसला, सारखं ध्यान करत. असा प्राणी येतोय. ती रात्री गेली, दिवसही गेला. म्हटलं आता मुनीवर उपाशी आहेत, त्यांना ते मांस न्यायचं आहे. हट्टी असतात ते लोक. वेडा झाल्याशिवाय, आडबंग नाच झाल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. बरं का, वेडं व्हावं लागतं. त्याने दिवस गेला, रात्र गेली, दुसरा दिवस गेला. मुखात नाम आणि हृदयात ध्यान, मनात ध्यान आणि मुखात नाम, मनात ध्यान, मुखात नाम. जळतील पापे जन्मांतरी. दुसरा दिवस, तिसरा दिवस. ते काही प्राणी कुठे तो प्राणी नव्हताच ना. त्याची सगळी पापं नाश झाली. 3ऱ्या दिवशी सायंकाळच्या वेळेला एका बांधावरून तो प्राणी उतरताना पाहिला. प्रत्यक्ष त्या प्राण्याला यावं लागलं, जे वर्णन केलं. तो प्राणी उतरताना पाहिला आणि गळालं. सिदंती मम गात्राणी
मुखंच परिशुष्यती वेपतुष्य शरीर वेपतस्य शरीर महर्षस्य जायते गांडीवम संसर्ते आस्त्वा त्यक्षैव परिदेयते. अर्जुनाचं जसं धनुष्य गळून पडलं तसं याच्यातलं धनुष्य बाणही गळून पडलं आणि सळं गळून पडलं. कारण काय, इतका आनंद झाला, इतका आनंद. अरे 3 दिवस झाले वाट पाहतो, उडी मारली, त्या झाडावर उडी मारली, जोरात जाऊन कचकन त्या प्राण्याला पकडलं, दाव्याने बांधलं, पॅक बांधलं, दोराने बांधलं त्या प्राण्याला. असा हिसका द्यायला आला. वेडपटा कुठं गेला 3 दिवस, ते मुनीवर उपोषी आहे तिकडं. हिसके देत चालवलं त्या प्राण्याला. काय चालवलं? हिसकत देत. जो जगताचा जगदाधिपती योगी यांच्या ध्यानी ध्याता न तुळसी, जो जपी तपी मुनीवर रात्रंदिवस ज्याचा जप करा. युक्ती चुकली ना, युक्ती चुकली. ओढत चालवायची, ध्यानात येत नाही त्याला. प्रत्यक्ष पकडलं आणि ओढत घेऊन चालला. इतका आनंद खेचत चालला बरं का. घेऊन गेल्यानंतर मुनीवर झोपडीत तसेच बसले होते. झाडाला बांधलं, पळून जाऊ नये म्हणून झाडाला पॅक बांधून टाकलं. मुनीवर तुम्ही सांगितलेला प्राणी आणलाय, त्याचं मांस शिजवायचं आपल्याला. चला. महात्मन बाहेर आले आणि डोळ्यातून खळखळा धारा चालल्या. अरे ज्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस जप करतो, यासाठी आम्ही रात्रंदिवस तप करतो, तो परमात्मा यांनी पकडून आणला. गेले पहिल्या त्याच्या पायाला मिठी मारली. तुझा भाव किती मोठा आहे. भगवान बांधलेले होते, त्या झाडाला बांधलेले होते. दृष्टांत संपला. कशासाठी सांगितलं? नाम रूपाची बांधली मोटळी. नाम आणि रूप, गोड तुझे नाम गोड तुझे रूप. ते गोड रूप गोड नाम जर तितक्या वेगाने आपण ध्यान केलं आणि तितकी साधना आपली प्रबळ असेल, 3 दिवसात एखादा पारद्याला त्याला माहिती नाही देव कसा असतो, शिकाराला मिळू शकतो, तर आपल्याला का मिळत नाही एवढा तरी विचार घेऊन गेला तर भरपूर होईल. कारण आपल्या संकल्पाला हजारो विकल्प शिवलेले असतात, म्हणून आपला संकल्प फलद्रूप होत नाही. जर आपण गेलो मंदिरात, आपल्याला फक्त चरित्र माहिती आहे, नामदेव महाराज नैवेद्य हातीचा जेवित असे. मंदिरात आपण गेलो आणि त्याला म्हणायचं, देवा हा नैवेद्य खातो का नाही, फोडू डोकं. आपलं डोकं फोडू, इकडं तिकडं पाहून होईल. आपले संकल्प जे असतात, संकल्प करतो ना मन, संकल्पात्मका मना निश्चयात्मका बुद्धी. संकल्प मन करत असतं, पण त्या संकल्पाच्या अगोदर 1000 विकल्प त्याला चिकटलेले असतात, म्हणून आपले संकल्प फलद्रूप होत नाही. विठ्ठल गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देवा तुझं नाम गोड आहे. किती गोड आहे. आता सगळ्या शास्त्रांनी, श्रुतीनी, वेदानी, उपनिषदानी, या साधनेचं सगळ्या संत वाङ्मयानी भरून उरलंय सगळं शास्त्र. या नामाचं, या रूपाचं वर्णन करता करता मूळ थीमच, सगळ्या वाङ्मयामध्ये थीमच ही गोड तुझे रूप गोड तुझे नाम. या गोष्टीभोवती सगळं वाङ्मय फिरतंय. आणि त्या गोष्टीसाठी आपला सगळा आटापिटा आहे. सप्तकासाठी त्याच्या नामाची गोडी लागावी, नाहीतर मग विनाच वाजू वाटतं, भजनच करू नये वाटलं. त्याच्या नामाची गोडी लागावी, त्याच्या रूपाची गोडी लागावी. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देवा हे दे ना मला, तुझी गोडी दे, तुझं नाम तुझं रूप मला दे. ऐसे देही प्रेम सर्व काळ. देवा त्याच्या नामाबद्दल रूपाबद्दल मला इतकं प्रेम दे, इतकं प्रेम दे. प्रेम लक्षणा भक्ती. प्रेम मागितलं, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाशिवाय समाधान. भक्तीमध्ये प्रेमाशिवाय असलेली भक्ती ही निरस आहे. जसं फुफुट्यात केलेली पेरणी, ओलाव्याशिवाय, ओलावा जर नसेल, खडकी बीज टाकिले ते सांडी विखुरी गेले, माऊलींची भाषा आहे. फुफुट्यात केलेली पेरणी वाला जात असते. घरात खायला होतं ते धान्यही संपून टाकलं. साने गुरुजी पुढे जाऊन म्हणतात, खडकावर होई नका परंतु बीज टाकावं. कधीतरी पाऊस येईल, कुठेतरी वाहत जाईल, कुठेतरी एखाद्या कपारीला कोंब घेऊन उगवेल. निष्ठुर माणसाला होई नका परंतु उपदेश करत जावा. कधीतरी त्याच्या जीवनात धडक बसेल आणि ते शब्द त्याला आठवतील. अंधू इथे तर सुखावला. आंधळ्याला आठवले, धृतराष्ट्राला तर आपल्याला का आठवणार आहे. म्हणून या ठिकाणी सांगायचं, प्रेम देवा आम्हाला प्रेम दे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देवा तुझं नाम गोड, देवा तुझं रूप गोड. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ. अखंडित मला प्रेमाचा झरा वाहू दे. कारण प्रेमाशिवाय भगवंताला तो तेवढ्याच याने आकळला जातो. तुकोबरायनं माहिती आहे, प्रेमाने तो आकळला जातो. तुकोबराय आपले वकील आहे बरं का. आपल्या सगळ्यांचं वकीलपत्र ते तर पोहोचलेले होते, परंतु आपल्या सगळ्यांचं वकीलपत्र घेऊन त्याच्या दरबारात गेलेले. तेव्हा तुला द्यायचं ना प्रेम दे, तुला द्यायचं ना
प्रेम सुख दे, दुसरं काहीच नको मला, बाकीचं काहीच नको मला, काहीच मागणं नाही मागितलं, एवढंच मागितलं तुझं रूप, तुझं गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काळ, मला प्रेम दे सतत, मला रात्रंदिवस प्रेम दे. तिसऱ्या चरणात वेळ संपत आली, तिसऱ्या चरणाच्या गरज नको विठू माऊली. पहिल्या चरणामध्ये रुक्माईचा पती म्हटले आणि तिसऱ्या चरणात मागणं मागत असताना आईचे हृदय मागितले. विठू माऊली हाची वरदे, हे माऊली, हे विठ्ठला, हे मायबापा, हे पांडुरंगा, कारण त्याला आईची उपमा दिल्याशिवाय तो प्रसन्न होत नाही. आईकडून मागणं मागितलं. विठू माऊली आई या नावाची वाटते देवालाही नवलाई, पंढरीचा विठ्ठलई म्हणे स्वतःला विठाई. आई या नावाबद्दल देवाला सुद्धा आकर्षण वाटलं. विठाई किठाई माझी सगळी अभंग रचना केली. तो स्वतः परमात्मा स्वतःला विठाई म्हणतो, म्हणून त्यांनी स्वतःला विठाई म्हणून घेतलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विठू माऊली हे आई, तू माझी आई आहे. विठू माऊली हाची वरदी, मला एवढाच वर दे ना आई. रडता रडता बालक जसं मागतं ना, तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आई आपली भूमिका आहे बरं का, आई मला एवढाच वर दे. विठू माऊली हाची वर दे. काय वर दे? संचरून राई हृदया माझी, माझ्या हृदयात तू संचार कर आणि तिथून परत जाऊ नको. संचरून राई हृदया माझी, हृदया माझी संचरून राई. पहिल्या चरणामध्ये त्याने काय जगद्गुरु तुकोबारायने पहिल्या चरणामध्ये मागितलं की डोळ्यांसाठी मागितलं. दुसऱ्या चरणामध्ये नाम रूप मागितलं. आणि तिसऱ्या चरणामध्ये जे हृदयात एकदा साठविला हरी, जी हृदय मंदिरी, त्यांची सरली रझार, झाला सफल व्यापार सफळ झाला. ज्यांनी हृदयात त्याला साठवलं, बाकी काही करायची गरज आहे काही. ज्यांनी हृदयामध्ये साठवलं त्यांचा व्यापार सफळ झाला. म्हणून माझ्या हृदयात संचरून राहा, हाच प्रश्न अर्जुनाचा आहे. गीतेमध्ये अर्जुनाने प्रश्न केला, देवा या लोकांनी आत्मज्ञान सुटलं कसं? त्याचं उत्तर देत असताना भगवान म्हणतात, अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्य परंतप, अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. 4 ओव्यात 4 ओव्यात 4 दृष्टांत दिले. 4थ्या ओवीत सिद्धांत सांगितलं, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. आणि टायकाचा अर्थ सांगतो फक्त, पुढे चालतो. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची आपदराड, ते अवेरुणी गोचिडा शुद्ध सेविती. गोचिडाची पहिली उपमा दिली. माऊली म्हटले, दूध पा किती गोड आणि पवित्र आहे, त्याचा आवेर करतं ते गोचिड टाकतं.
मधी काय फक्त पासी त्वचेची पदराड, एक त्वचेचा पदर आहे फक्त काही MM चा. आत दूध आहे ते आवेर करतं, काय पितं रक्त पितं ते आवेर उनी गोचिडा अशुद्ध सेविती. गोचिडाची उपमा दिली आपल्याला. जवळ आहे परमात्मा, जवळ आहे परी भेटेना परिमळाची धाव, भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज. त्यात पहिली उपमा गोचिडाची दिली. दुसरी उपमा दिली कमलकंदा आणि दरदुरी, नांदणूक एकीची घरी परी परागु सेविजे भ्रमरेरा चिखलू चिवरे. दुसरी उपमा दिली त्या भ्रमराची बेडकाची उपमा दिली. बेडूक दरदूर म्हणजे बेडूक. कमलिनी आणि तर दरदूर नांदणूक एकेची घर, नांदतात एकाच घरी. कोणतं घर? चिखलात. कमळ कुठं उगवतं? चिखलात. आणि बेडूक कुठं राहतो? चिखलात. कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी, एकाच घरी राहतात. परी परंतु परागु सेवी, त्या कमळावरचा पराग मकरंद मध परी परागु सेवी जे भ्रमरी दुरून येणारे भुंगे सेवन करून जातात. येरा चिखलूची उरे, ते काय खातं? चिखल खातं. दुसरा पहिला गोचिड, दुसरा दरदूर म्हणजे बेडूक, तिसरा दृष्टांत दिला दैवहीन माणसाचा. निदैवाची परिवरी लोह्या रुतल्या ती सहस्रवरी, वरी भैसुनी उपवास करी दरिद्रीचे. दैवहीन माणूस आहे. त्याच्या वडिलांनी खाली एक परसाव एक कढईभर सोनं गाडलेले, त्याच्यावर बसताना शेळ्या भाकरी खाते बुरा आलेलं. त्याला ज्ञान नाही. बसताय सोन्यावर, पृथ्वी निधाने भरले आहे ते पायाळविणे प्राप्त, त्याला ज्ञान नाही. तसा तिसरा दृष्टांत दैवहीन माणसाचा दिला. पहिला गोचिड, दुसरा दरदूर बेडूक, तिसरा दैवहीन, आणि शेवटच्या चौथ्या वही सिद्धांत सांगितला तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, का भ्रांतीसी कामू विषयावरी. आपल्या जवळ असताना त्याला दूर करा. फक्त प्राप्ताची प्राप्ती संभवत नाही, फक्त गोंडाळ बाजूला करायचं. आपण त्याचा अंश आहोत, मग अंश जीव लोके जीव. परंतु काय झालं आपल्याला? प्राणी कामू भरू, वय कळून घ्या बरं का. देहाची वरी आदरू म्हणून पडीला विसरू आत्मबोधाचा. देवाकडेच मागणं करायचं. देवा ही आमची कामना, आमची इच्छा, आमची आकांक्षा जाऊ दे, हे गोंडाळ बाजूला जाऊ दे, हे शेवाळ बाजूला जाऊ दे, खाली पाणीच आहे. तसं माझं देहाचा भाव विवर्जित होऊ दे. मी त्याचं स्वरूपच ईश्वर सर्वभूतानां हृदयेशार्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानि अंतरारूढानि माया. म्हणून या ठिकाणी सांगितलं देवा. आणि याला विठू माऊली हा चिवरण, याला एकच गोष्ट जिंकू शकते, फक्त प्रेम. विठू माऊली हा चिवर देई संचरुणी राई हृदयी. माझ्या प्रेमाने मागितल्यानंतर देवा मला एवढाच वर दे, माझ्या हृदयात साठून राहा, माझ्या हृदयात संचार करून, एवढंच मागणं मागतो. ह्या 3-4 मागण्या मागितल्या, मागणं मागितलं, आणि शेवटी तो गोवर आहे. काय म्हटले भैरव? विठोबा रखुमाई हात वर करा सगळ्यांनी. विठोबा रखुमाई टाळी वाजवा, हात वर करा.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सर्व सुख सर्व आहे. शेवट जगदगुरु तुकोबाराय निर्वाळा दिला का देवा. आता मला दुसरं काहीच मागायचं नाही, बस काहीच नको दे, एवढं मागितलं सगळं. परत म्हटले तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. देवा तुझे चित्तात माझ्या पाय आहेत ना, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. माझ्या डोळ्याने तुझं ध्यान केलं आणि माझ्या चित्तात तुझे पाय साठवलेले आहेत. आता मला काही मागायचं नाही, कारण तुझ्या पायाजवळ सर्व सुख आहे. सर्व सुखाचे लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी किंवा सर्व सुख त्या परमात्म्याच्या ठिकाणी आहेत. देवा आता मला काहीच नको. तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सर्व सुख सर्व आहे. या ठिकाणी गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. अभंगाचा अगदी धावता भावार्थ वेळ संपलेली आहे आपल्याकडे. अगदी कमी वेळेमध्ये आज शेवटचा दिवस आहे. 11:15 मला वेळ दिली होती. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायाने अभंगामध्ये खूप उच्च कोटीची मागणी मागितलेली आहे. या अभंगामध्ये आजचा शेवटचा दिवस आहे आपल्याकडे, उद्या काला आहे. मागणी पर अभंग असावा. या ठिकाणी गोड अशी साथ दिली आमचे मृदुंगाचार्य, गोड असे गायक वादक सगळे तुम्ही सर्व श्रोतृवर्ग या ठिकाणी छान रीतीनं आपल्याला 1-1.5 तास चिंतन मांडता आलं. भगवत भक्तीसाठी आपण या ठिकाणी भगवंताच्या याचनेसाठी त्याच्याकडे मागणं करायचं देवाकडे. आपण सर्वांच्या वतीने मी अशी विनंती करतो की भगवंता जगन्यंता परमात्मा आम्हाला तुझ्या नामाची गुढी लागू दे, ग्रंथ वाचनाची गुढी लागू दे. आमचा भाव त्या परमात्म्याकडे आवड निर्माण होऊ दे आणि आम्हाला त्यासाठी आम्हाला प्रेम दे. हेच मागणं जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत त्यांनी गोड रीतीने मागितलं. गोड असा अभंग आज आपल्या सेवेसाठी या ठिकाणी ज्यांनी निमंत्रित केलं, वाकळे बाबा असतील, आमचे काळे साहेब आहेत, नावडे साहेब आहेत, आमचे राऊत सर आहेत, या ठिकाणचे सगळे आमचे सातपुते महाराज, सगळी महाराज मंडळी, आमचे राजू महाराज, मृदुंगाचार्य, सर्वच जण. एकट्याचा नव्हता खेळ म्हणून मिळविला. सर्वांनी गोड अशी साथ दिली. 7 दिवस यांनी खूप चांगली सेवा केली. सुंदर असं साऊंड सिस्टीम, छानपैकी वातावरण. 26 वर्ष, किती वर्ष? 26वा वर्ष आपल्या सप्ताहाचं आहे. नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवी. माझं हेच मागणं त्यांच्याकडे मागतो, देवा हा नियम चालू राहू द्या. चालणार आहे, आपोआप चालणार. या ठिकाणी पारायण झालं, सीताराम महाराज असतील, छान रीतीने ज्यांनी पारायण केलं, ज्यांनी भजन केलं, ज्यांनी वेगळ्या साधनं केलं, त्यांच्या चरणारविंदात उपक्रम आणि उपसंहार त्यांच्या चरणारविंदी पुन्हा एकदा नतमस्तक होतो.
झालेली सेवा भगवान बाळेश्वरांच्या चरणी समर्पित करतो. वेळ झालेली आहे. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनिवितसे सर्वत्र सुखिना संतु सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ज्ञानेश्वर माऊली. या ठिकाणी आमचे भीष्माचार्य करपे महाराज, आमचे किसन भाऊ असे सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत. सर्वांच्या आणि आपण ती सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू. विठ्ठल जय जय. क्षमा देव तुकाराम.